देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनम् मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणम् कंसच्छेदन कौरवादिहननम् कुन्तीतनूजावनम् एतद् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्। आजचा आपला 10वा दिवस आणि आपण काल ध्रुवच्या कथेचा भाग पूर्ण केला. आपण त्याच्यातली रूपकं बघितली, कारण महर्षी व्यासांची लेखणी नुसत्या राजा राणीच्या कथा लिहिणारी लेखणी नक्कीच नाही. त्याच्यातून काही गर्भितार्थ महर्षी व्यासांना मांडायचा होता आणि आपण असं बघितलं की तो जीवात्मा जो उत्तानपाद अवस्थेमध्ये मातेच्या गर्भात असतो, तिथून परब्रह्माशी एकाकार होण्यासाठी लागतो तो ध्रुव म्हणजे दृढनिश्चय. ह्या दृढनिश्चयाला जन्माला घालते ती आदर्श नीतिमत्ता म्हणजे सुनीती, आणि त्याला त्या मार्गाकडे वळवते ती सुरुची. आणि हे सगळे जीव जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या राज्याचा कारभार उत्तम चालतो. ते राज्य म्हणजे आपला देह. त्याचा धाकटा भाऊ जो उत्तम म्हणजे अज्ञान अंधकाराचं प्रतीक आहे, तो नष्ट होऊन जातो आणि तो नष्ट झाल्यानंतरच ध्रुव प्रभुभक्तीमध्ये लीन होऊन हे राज्य 10 सहस्त्र वर्ष उत्तम तऱ्हेने चालवतो. पुढे आपले आजोबा स्वयंभू व मनु यांच्या सांगण्यावरून तो पुन्हा एकदा भगवत भक्तीमध्ये रमतो. क्षात्रधर्म पूर्णपणे पार पाडल्यानंतर ध्रुव ऋषिकेश जवळ येतो आणि तिथे ध्रुवाश्रम बांधून तिथे भगवंत भक्तीमध्ये रमून जातो. अशा लोकांसाठी लोकोत्तर विभूती सुद्धा नतमस्तक होतात. गंगेसारखी एखादी लोकमाता सुद्धा केवळ ध्रुवाश्रमाच्या जवळून महाराज ध्रुवांना तपस्येत अडथळा नको म्हणून शांतचित्त होऊन वाहते. ती खळखळाट करत नाही. हे सामर्थ्य कशाचं असेल तर दृढ निश्चयाचं आहे. जेव्हा आपणही दृढ निश्चय करून एखाद्या कार्याला प्रारंभ करतो, आपल्या आजूबाजूला चाललेला सर्व प्रकारचा गोंगाट हा शांत होऊन जातो. पण मुळात त्याच्यासाठी गरज कशाची असेल तर ती आहे दृढ निश्चयाची. बोळ हे नेहमी संकल्पाचं असतं, पण आपल्या दुर्दैवानी जीवात्म्याला एक सवय आहे, तो संकल्पाच्या आधीच विकल्प तयार करून ठेवतो, म्हणजे बॅकअप प्लॅन्स. आणि आपण तेच इतके बनवतो की नंतर मूळ संकल्प काय केलेला होता त्याचंच विस्मरण व्हायला लागतं. म्हणजे आपल्याला प्रवासाला तर निघायचंय आणि आपण बरोबर काहीतरी असं ठरवलंय की आपण खाद्यपदार्थ घेऊन निघायचंय. आपण एकच एक पदार्थ ठरवला आणि त्याच्यावरती अंमलबजावणी सुरू केली तर खरं म्हणजे कार्य सोपं होतं, पटकन होतं. पण आपण त्याच्याच वरती इतका विचार करत राहतो की मग हे केलं तर पुरेल का, ते केलं तर ह्याला आवडेल का,
अमुक एक पदार्थ केला तर मला करायला किती वेळ लागेल, मग तो करण्यापेक्षा त्याच्या तयारीला किती वेळ लागेल, मग ह्याला दुसरा ऑप्शन आहे का? ऑप्शन म्हणजे विकल्प. आणि मग त्या विकल्पांच्या राज्यामध्ये आपण इतके रमतो की आपण मूळचा संकल्प काय केलेला होता ह्याचंच विस्मरण होतं. म्हणजे समजा मी असं ठरवलेलं असेल की मला मेथीचे ठेपले घेऊन प्रवासाला निघायचंय, कारण ते टिकाऊ असतात, आणि एक सगळी मिळून 20 लोकांची ट्रिप आहे, तर प्रत्येकी 2-2 म्हणजे किमान 40 ठेपले मला करायचेत. मग 40 ठेपले करण्यासाठी मला आधी मुळात बाजारातनं मेथीच्या किती जुड्या आणाव्या लागतील, ती निवडायला वेळ किती लागेल, ती लाटायला वेळ किती लागेल, एवढं सगळं करून मला माझी बॅग पण भरायची आहे, आणि हे सगळं करून मला दिलेल्या वेळेत पण पोचायचंय. आणि मग जेव्हा मी विचारामध्येच एवढा वेळ घालवलाय, परिणामी माझ्या हातामध्ये उरलेला वेळ कमी आहे, आणि म्हणून मग मी विकल्प शोधते. विकल्प, ऑप्शन काय आहे? जाऊ दे आता ठेपले कॅन्सल, कारण ते एवढा सगळा विचार करण्यामध्येच तास गेला. अजून काय नेऊ शकतो की ज्यांनी पोट भरेल? आपण आयुष्य जगताना नेहमी विकल्पांचेच विचार करत राहतो. भगवत भक्ती करायची आहे, बघू सावकाश करू, घाई काय आहे? खूप आयुष्य पडलंय, किती ते आपल्याला ठाऊक नाही. किती ते ठाऊक नाही, पण आपण म्हणताना मात्र म्हणतो की खूप आयुष्य पडलंय अजून. हे म्हणजे ते युधिष्ठिराने काळ जिंकला ना, तशीच कथा झाली खरं तर. पण आपल्यासाठी कोणी विजय दुंदुभी वाजवत नाही की हद्दी काळ जिंकलाय. आपण किती सहजी म्हणून जातो की ते सगळं आपण नंतर करू, पुढे बघू, अजून खूप आयुष्य शिल्लक आहे. माहितीये नक्की किती आयुष्य शिल्लक आहे? पण आपण विकल्पाचाच विचार आधी करतो, किंबहुना जास्त करतो, आणि जो मूळचा संकल्प आहे त्यापासून परावृत्त होतो. अशा वेळी उपयोगाला येतो तो ध्रुव म्हणजे दृढ निश्चय. एकदा ठरवलेली गोष्ट कशीही करून पार पाडायचीच. आता ती पार पाडण्यासाठी मुळात आधी कर्म करावं लागेल, आणि जर ते कर्म करण्यासाठी आवश्यक बुद्धी नसेल तर कर्म पार पडणार नाही. पण मुळातली जी बुद्धी आहे ती कधी बरं मिळेल? ती ईशकृपेनेच मिळेल. आणि ईशकृपा कशी बरं मिळेल? ती भक्ती केल्याने मिळेल. आणि आम्ही मुळात भक्ती हाच विषय विकल्प म्हणून बाजूला ठेवलेला आहे. भक्ती बिक्ती ते बघू उतार वयामध्ये. म्हणजे जेव्हा सगळं आयुष्य जगून ऑलमोस्ट पहिलं तिराचे वेध लागलेले असतात, लोक ज्ञानेश्वरी गीता उघडतात आणि चाळायला सुरुवात करतात. हे म्हणजे असे काही विद्यार्थी असतात ना की आता परीक्षा 4 दिवसावर आहे आणि हे टेक्स्टबुक उघडून बसतात. अख्खं वर्ष घालवलं, आता 4 दिवसात अभ्यास करून असे काय मोठे तीर मारणार असतात. त्याच पद्धतीने संपूर्ण आयुष्य म्हणजे जर पूर्ण वर्षभर अभ्यास केला ना तर परीक्षेच्या आधी फार मोठा अभ्यास करायची गरज नसते. परीक्षेचं दडपणही येत नाही, कारण पूर्ण वर्षभर निष्ठेने अभ्यास केलेला असतो. पण आता जेव्हा परीक्षा तोंडावरती येऊन ठेपलेली आहे, अशाच वेळेला एकदम अभ्यासाची पुस्तकं काढली की खूप दडपण येतं. अरे बापरे, हे पण राहिलंय, हे पण राहिलंय, हे पण राहिलंय, हेही मला कळलेलं नाही, ते मला माहितीच नाही, अच्छा हे पण आहे यावर्षी. असे सगळे विषय एकदमच कळतात. आणि जेव्हा मनुष्याचा अंतिम क्षण जवळ येतो, मनुष्य घाबरा होतो. कारण त्याला कल्पनाच नसते की आत्तापर्यंत मला जगायचंय असं म्हणत मी एवढ्या गोष्टी हातातून सोडून दिल्या, आणि आता त्याच सगळ्या मला पुढच्या प्रवासाला उपयोगी पडणार आहेत. जर मी त्याच वेळामध्ये नीट हाताशी धरून ठेवल्या असत्या तर आज आत्ता मला उपयोगाला आल्या असत्या. मनुष्य घाबरतो मृत्यूला, त्याचं कारण आहे अज्ञान. अज्ञानाच्या मागे आहे अहंकार. कारण आपण असं म्हणतो की मराठीतली एक म्हण आहे, अज्ञानात सुख असतं. असेल सुद्धा, पण ज्ञानी माणसासाठी नाही. ज्ञानी माणूस हा अर्थ असला पाहिजे, तो मुमुक्षू, त्याला जाणून समजून घेण्याची इच्छा असली पाहिजे. इच्छा असली की मार्ग मिळतो, आणि इच्छाच नसली की कारणं मिळतात. मग कसं असतं ना, आता सुद्धा बाहेर पाऊस पडत होता, आपण आलो ना इथे,
पण ज्यांना यायचंच नसेल ना त्यांना कारण मिळतं, तासाभरापूर्वी पाऊस पडत होता मग म्हणून आज आम्ही गेलोच नाही. आता पाऊस तासाभरापूर्वी पडत होता, ऐन पावसात सुद्धा येणारी लोक आहेत, कारण इच्छा असेल तर मार्ग मिळतो. भगवत भक्ती करण्यासाठी तुम्ही संसारात आहात, तुम्ही प्रपंचात आहात, तुम्ही विद्यार्थी दशेत आहात का, तुम्ही ब्रह्मचर्याश्रमामध्ये आहात, तुम्ही वयाच्या कोणत्या टप्प्यावरती आहात, याचा काहीच संबंध नाहीये. भक्ती कोणत्याही वयात करता येते. एक ध्रुवाची कथा आपण बघितली, ह्या संपूर्ण भागवत कथेचीच जन्मकथा महर्षी व्यासांची आपण बघितली. कथेची सुरुवातच होते की महर्षी व्यास वार्धक्याच्याही उतार अवस्थेमध्ये आणि त्यावेळेला संकल्पाच्या बळावर व्यासांनी एवढं मोठं भागवत लिखाणाचं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. आणि आपण काय बरं करतो? आपण काहीच करत नाही, आपण घरात बसतो, आराम करतो. इतिहासातलं उदाहरण बघा, इच्छा असेल तर गोष्टी घडू शकतात. तानाजी मालुसरे जेव्हा सिंहगडावरती लढायला गेले, तानाजींचं आणि शिवबांचं वय हे साधारण मागे पुढेच होतं, 2-4 वर्षाचा फरक असेल. अर्थात तानाजीच्या आईला हे जन्माच्या वेळेला ठाऊक नव्हतं की पुढे जाऊन मुलगा इतका प्रसिद्ध होईल, त्याची जन्मतारीख नोंदवून ठेवायला हवी. तानाजीरावांच्या मृत्यूची तारीख मिळते, जन्माची तारीख दुर्दैवानी उपलब्ध नाही. पण तरी सुद्धा उपलब्ध पुराव्यांवरून असं म्हणता येतं की शिवबांच्या मागे पुढेच वय होतं, म्हणजे अंदाजे 40 वर्षांचं. त्यांच्या आईचे ते त्यांच्या एकूण अपत्यांपैकी 4थं अपत्य होतं. पुत्रांमधले जरी पहिले असले तरी थोरल्या 3 बहिणी होत्या. आणि त्यांच्या आईचे मोठे भाऊ होते शेलार मामा. युद्धसमयी जेव्हा सिंहगडावरती गेले तेव्हा 80 वर्षाचे शेलार मामा युद्ध करायला गेलेले होते. आज आपण 80व्या वर्षी सिंहगड चढायला तरी जातो का? वरती जाऊन कोणी उदयभानू आपल्यासाठी तलवार उपसून बसलेला नाही. गडावर पाऊल ठेवलं नाहीत की लगेच युद्ध करायला सुरुवात. आपण जातो सिंहगडावरती, 10 ठिकाणी थांबत उठत बसत, इथे ताक पी, तिथे दही खा, तिथे लिंबू सरबत पी, इथे बसून फोटोज काढ. ही लोक कशी गेली असतील? रात्रीची वेळ होती, एक साधा दोर लावलेला होता, त्या दोरावरनं चढून गेले. तिथे वरती जाऊन उदयभानाला असं नाही म्हणले, बाबा रे फार दमून आलोय आत्ताच, जरा 10 मिनिटं विश्रांती दे, मग काय ती लढाई वगैरे करू. आणि उदयभान इतका पण मानवतावादी नव्हता की तो म्हणला असेल या गडावरती स्वागत आहे, आधी तुम्हाला लिंबू पाणी देतो, तुमचा श्रमपरिहार करूयात आणि मग युद्ध वगैरे काय ते तर आहेच. हे कशाच्या जोरावर होतं? इच्छाशक्तीच्या जोरावर या गोष्टी घडतात. त्याच्या मागे उभा असतो तो दृढ निश्चय. गोष्ट इतिहासातलीच आहे पण त्याच्या मागे अध्यात्म आहे केवढं तरी. मोठा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, मृत झालाय आणि सूर्याजी ऐन मध्यरात्री मराठ्यांसाठी सूर्य प्रकटलाय. तो भावासाठी रडत नाही बसत, तो तिथून पळूनही नाही जात, तो उलट ताठ मानेने दोर कापून टाकतो आणि मावळ्यांना सांगतो की मागे फिरा. एकतर कड्यावरनं उडी टाका, जीव द्या, ती आत्महत्या होईल. आणि जर जीवच इतकाच प्यारा असेल तर वळा, युद्ध करा आणि जीव द्या. देशासाठी लढताना मराल तर क्षात्रधर्म पार पाडल्यासारखं होईल. कोण म्हणतं ही लोक अज्ञानी होती? गीता उत्तम कळलेली होती त्यांना. क्षात्रधर्म काय सांगतो? हतोवा प्राप्यसी स्वर्गम जित्वा भोक्षसे महिम. युद्धात जिंकलास तर पृथ्वीचं राज्य करशील आणि मेलास तर स्वर्गाचे देव न्यायला येतील. सूर्याजी काय वेगळं सांगतोय? दृढ निश्चय आहे. सूर्याजी म्हणतो की एक ताना पडला म्हणून काय झालं, आम्ही तैसेच शूर आहो, ऐसी हिंमत धरून भांडतो. दुर्दैवानी असं सांगणारा मुघलांकडे कुणीच नव्हता. उदयभान त्यांचाही पडला, ते लोक सैरावैरा पळत सुटले. तिथे दृढ निश्चयच नव्हता, कोणत्याही संकल्पाचा आधार नव्हता. ते लोक असेच आलेले होते, राज्य मुघलांचं होतं. एक किल्ला गेला असता तरी मुघल बादशहाचा गेला असता, हे राज्य रयतेचं होतं. इथे तानाजीराव काय, सूर्याजी काय, हे आमचं राज्य आहे, हा आमचा किल्ला आहे, ह्या दृढ संकल्पापोटी आणि मातृभूमीपती असलेल्या प्रेमापोटी लढायला सिद्ध झालेले होते. ही मातृभक्ती अर्थात
मातृमय देशभक्ती जिथे पूर्णार्थाने प्रकट होते अशाही कथा या भागवतामध्ये येतात. आणि मी पहिल्याच दिवशी असं म्हणलं होतं की भागवत म्हणजे पुरा अन्न, प्राचीन काळात घडून गेलेला जो सत्य इतिहास त्याचं कालानुक्रमे केलेलं वर्णन म्हणजे पुराण. पुराणाचा मुख्य विषय म्हणजे खास करून भागवताचा मुख्य विषय जरीही कृष्णलीला असा असला तरी द्वापार युगात येण्याच्या आधी सत्ययुग त्रेतायुग असं ओलांडतच महर्षी व्यास द्वापार युगापर्यंत आलेत. ह्या सगळ्या ज्या कथा आपण बघतोय, मूळ कथा जी सुरू होते ती अर्थातच द्वापार युगामधली आहे. जी पहिली कथा होती भागवताच्या जन्माची कथा, कारण महर्षी व्यास द्वापार युगातलेत. त्याच्या पुढे आलेली शुकदेवांच्या जन्माची कथा ती द्वापार युगातली होती. त्याच्या पुढे आलेली द्वापार युग संपता संपता कलियुगाची कथा ती म्हणजे भक्तीची कथा, की जिथून भागवत कथनाचा प्रारंभ होतो. आणि कलियुगात भक्तीची पुनःस्थापना करण्यासाठी देवर्षी नारदांनी सनकादिक मुनींसह व्यासांच्या आश्रमाचा रस्ता धरला आणि तिथून भागवत हे पुराण ऋषी मुनींमध्ये वाटलं गेलं, त्याचा प्रचार झाला. आणि मग तो प्रचार होताना जिथे कथा सुरू होते ती पहिले स्वयंभू मनु, शतरूपा, मग त्यांच्या 5 संतती, असं करत सत्ययुगाची सुरुवात झाली. हे आज सगळं इतक्या सविस्तर सांगण्याचं कारण सत्ययुगातली अखेरची कथा आज आपण बघणार आहोत. आणि बहुतेक उद्यापासून आपण त्रेतायुगाची सुरुवात करू. पण त्रेतायुग आलं म्हणजे थेट रामावतारावरती येऊ असा त्याचा अर्थ नाही, कारण रामालाही कोणीतरी पूर्वज होते आणि त्यांच्याही काही ना काही कथा होत्या. सगळेच जण रामाच्याच कुळातलेच वंशातलेच असायला हवेत का? तर नाही. त्रेतायुगात वेगवेगळ्या देशात घडलेल्या कथा हा भागवताचा पुढचा भाग असेल. मी कालच्या पाठाचा शेवट असा केला होता की महर्षी नारद यांनी अखंड अशा नारद लोकाची प्राप्ती करून घेतली. ती म्हणजे कथा आणि कीर्तन लोक, म्हणजे सर्वगामी नारद लोक. आणि ह्या नारद लोकाची जेव्हा त्यांनी असं ठरवलं की आपण मूर्त रूपामध्ये स्थापना करायची, म्हणजे कथा कीर्तन करायला सुरुवात करायची, त्याआधी वाणीचं तप करायचं. कारण कथाकार कीर्तनकार याचं सगळं प्रभुत्व कुठे असेल तर त्याच्या वाणीवरती असतं. त्याचा सगळा दिमाग कशात असतो तर तो वाणीमध्ये असतो. तो दिसायला चांगला नसेल चालतं, त्याचे कपडे चांगले नसतील चालतं, त्याची वाणी चांगली हवी, त्याची वाणी शुद्ध हवी, त्याची वाणी पवित्र हवी, त्याची वाणी सत्यनिष्ठ हवी. अशा तऱ्हेने वाणीचं तप करण्याचं महर्षी नारदांनी ठरवलं. मी परत म्हणेन की तो काळ महर्षी नारदांचा होता. आजकाल आपण अशा कलियुगामध्ये वावरतोय की जिथे ह्या गोष्टी दुय्यम मानल्या जातात आणि तुमच्या प्रेझेंटेशनला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि म्हणून थोडंसं विषयांतर करून सांगते. भरत मुनींनी जे नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीलाच भरत मुनींनी नटराजा चरणी एक प्रार्थना केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की मी कोणत्याही कौतुकाच्या, स्तुतीच्या किंवा बक्षिसाच्या अपेक्षेने ह्या रंगमंचावरती उभा नाही, कारण मला स्वतःला ठाऊक आहे ह्या विषयात पुष्कळ शिक्षण घेतलेल्यांचं मन सुद्धा स्वतःविषयी साशंकच असतं. आपारितोषात विदुषां न साधू मन्ये प्रयोग विज्ञानम बलवदपि शिक्षितानात्मनी अप्रत्ययम चेतः इति. आणि म्हणून हा मी प्रयोग करतोय. प्रयोग दररोज नवीन असतो. आज जसा झाला तसा उद्या होईलच असं नाही, उद्या जसा झाला तसा परवा होईलच असं नाही. आणि म्हणून तो प्रयोग असतो. आपल्याकडे नाटकाचे प्रयोग होतात, शो होत नाहीत. हा फरक आहे. कला ही नेहमी प्रयोग म्हणून सादर करावी, तिचा दिखावा करायला जाऊ नये. जेव्हा तिचा दिखावा करायची वेळ येते त्याच्यातलं कलेचं तत्व संपून गेलेलं असतं. त्याच्यामध्ये उरतात ती फक्त गणित, जशी आजकाल बनली आहेत. की पुलंनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितलंय की
4 वाक्यानंतर जर का टाळी पडली नाही तर तो फाऊल धरतात. तर टाळी पडण्यासाठी दर 4 वाक्यांनी एक टाळीचं वाक्य घालायचं हे गणित झालं, ती कला उरली नाही. अगदी त्याचप्रमाणे कथा कीर्तन ही कला आहे, ते काही गणित नाही, ते समीकरण नाही. एखादा कथाभाग उत्तम तऱ्हेने रंगतो, एखादा नाही रंगत. आणि म्हणून प्रत्येकच कथाभाग सुंदर व्हावा ह्याच्यासाठी महर्षींनी काय केलंय तर नारायण सरोवराच्या काठी बसून वाणीचं तप करायला सुरुवात केली आहे. त्याच वेळेला मागच्या सृष्टीमध्ये काही ना काही तर घडतच असेल ना. महर्षी नारद बसलेत तपश्चर्येला, किती 10 सहस्त्र वर्ष महर्षी नारद तप करायला बसलेत. तोपर्यंत इकडे ध्रुवाच्या पुढे त्याचा मुलगा उत्कल हा त्याचा थोरला पुत्र होता. उत्कलाकडे राज्य सोपवून ध्रुव वनवासासाठी निघून गेला पत्नी भ्रमी बरोबर. उत्कल हा पहिल्यापासून विरक्त मनाचा होता आणि राज्यगादीवर बसल्यानंतरही त्याचा विरक्त भाव कमी झाला नाही. तेव्हा प्रजेनी उत्कलाला वेडा ठरवलं आणि वत्सर नावाचा जो ध्रुव आणि भ्रमीचा द्वितीय पुत्र त्याला राजगादीवरती आणून बसवलं. क्रमशः ही वंशावळ जसजशी पुढे जाते ह्या वत्सराच्याच वंशामध्ये म्हणजे त्याचा नातू अंग याचा जन्म झाला. काल आपण हा भाग बघितला, अंगदेश म्हणजे आजचा आपला बंगाल हा भाग. आता उत्कल, तर मी जर आपलं राष्ट्रगीत नीट आठवलं तर उत्कल वंग असं जे म्हणायची प्रथा आहे ती ह्याच नावांमधून आलेली आहे. आणि म्हणून मी आधीच म्हणलं की हा सगळा सत्य इतिहास आहे, फक्त तो खूप काळापूर्वी घडून गेलेला असल्याने तुम्ही आम्ही कोणीही त्याचे साक्षीदार नाही. पण आपण साक्षीदार नाही म्हणून ती गोष्ट खोटी म्हणावी तर हे फार धाडसाचं आहे. हे म्हणजे असं झालं की भारतात पूर्वी कोणीतरी एक पृथ्वीराज नावाचा राजा होऊन गेला, तो तुम्ही आम्ही पाहिलाच नाही म्हणून असा राजाच झाला नाही. पण उपलब्ध पुरावेत ना, त्याचं काय करायचं. त्याप्रमाणे ज्या काळात महर्षी व्यासांनी भागवताची कथा लिहिली त्या काळात या ध्रुवापासून उत्कलापासून अंगवंगपर्यंत सगळ्यांचे पुरावे उपलब्ध होते. आणि ते पुरावे त्याची पडताळणी करून मगच महर्षी व्यासांनी त्यांना भागवत नामक पुराणामध्ये जागा दिली, कारण तो त्या काळातला सत्यच इतिहास होता. कालांतराने इतिहास एडिट होऊ शकतो. कसा? कालांतराने एखादी गोष्ट नवीन समजू शकते, एखादी गोष्ट अशी होऊ शकते की ते जे पत्र सापडलेलं होतं ते नकल पत्र होतं, ते ओरिजिनल नव्हतं. ते कोणीतरी कॉपी केलेलं पत्र होतं आणि कॉपी करताना त्याच्यातले 4-2 शब्दच बदललेले होते, अर्थाचा अनर्थ झालेला होता आणि म्हणून ते पत्र रद्दबादल ठरवलं गेलं, कॅन्सल केलं गेलं आणि म्हणून तो इतिहास नाही आता. म्हणजे एक पिढी शिकली की असा असा इतिहास होता बाबा. एक पिढी इथे बसलेल्यांच्या पैकी अशी नक्की असेल, मी जी मगाशी तानाजीरावांची गोष्ट सांगितली की ते घोरपडीच्या साह्याने वरती चढले. एकेकाळचा तो सत्य इतिहास होता, कारण पाठ्यपुस्तकात अशा ओळी छापलेल्या होत्या. कालांतराने ती घोरपड वगैरे ह्या सगळ्या कथा कपोल कल्पित आहेत हे सिद्ध करणारं एक जुन्या काळातलं त्या काळातल्या माणसाचं पत्र सापडलं आणि त्याच्यात त्याने लिहिलं की जैसी वानरे चढून जातात ती तैसे गड चढून गेले, वरून एक दोर सोडला, माळ सोडली आणि त्या माळेवर पहिले पाऊल तानाजीरावांनी टाकले. म्हणजे माळ लावून चढले. घोरपड वगैरे सगळं खोटं. का? कारण मी प्रत्यक्ष पाहिलाय तो प्रसंग. मग माझ्या नंतर 300 वर्षांनी कोणीतरी लिहिलं की एक घोरपड वरती पाठवली आणि ती चिकटली. ही कथा खरी का? मी त्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतो, मी जगलोय, वाचलोय आणि मी माझ्या हस्ताक्षरामध्ये लिहून ठेवलंय की जशी वानरं चढून जातात कडे कपाऱ्यांमध्ये हात घालून, तसे 2 काटकगडी वरती चढून गेले. त्यांनी माळ सोडली म्हणजे दोर सोडला आणि त्या दोरावरनं सगळं मावळी सैन्य वरती गेलं. म्हणजे इतिहास बदलता येऊ शकतो. मग इतिहासकाराला फार सावध राहावं लागतं, त्याला त्या पुराव्यांची पडताळणी करावी लागते. महर्षी व्यास हे उत्तम इतिहासकार आहेत.
त्यांनी सत्ययुगापासूनच्या कथांची पडताळणी करून त्याची विश्वासार्हता बघून, त्याची सत्यासत्यता बघून नंतर हा इतिहास पुराण ह्या नावाने भागवत पुराणामध्ये समाविष्ट केलेला आहे. उत्कल हा थोरला पुत्र ज्याला राजगादीवरनं हटवलं, त्याच्यानंतर वत्सर नावाचा राजा, हा ध्रुवाचा धाकटा पुत्र, तो ध्रुवाच्या राज्याचा अधिपती झाला. त्याचा नातू म्हणजे अंग किंवा वंग, आणि मग त्याच्या घरी पुत्र जन्माला आला, तो म्हणजे वेन. आता हा वेन दुराचारी होता असं मी म्हणलं. आता हा जो कथाभाग येतो, कारण मुळातलं जे भागवत आहे ना, हे शुकदेव परीक्षिताला सांगतायत. तर शुकदेव परीक्षिताला सांगत असताना म्हणाले की हे राजा, सावध चित्ताने ऐक, मी तुला एक अशी कथा सांगतो की जी ऋषी मैत्रेयांनी महात्मा विदुरांना सांगितलेली कथा आहे. ही कथा सतत द्वापार युगातून फ्लॅशबॅकमध्ये मागे जाते आणि पुन्हा द्वापार युगामध्ये येते. आणि हे द्वापार युग कसं आहे, कलियुगाच्या आरंभीचं द्वापार युग आहे. म्हणजे द्वापार युगाचा शेवट आहे आणि कलियुगाची सुरुवात आहे. कारण परीक्षिताच्या मृत्यू बरोबरच कलीनी इथे पूर्णार्थाने प्रवेश केलेला आहे. परीक्षिताच्या मृत्यूला किती दिवस उरलेत, तर मोजून 7 दिवस उरलेत. आणि ह्या शेवटच्या 7 दिवसात महर्षी शुकदेव राजा परीक्षिताला ह्या कथा सांगतायत. अर्थात विदुर त्याच्या आधीच्याच काळामध्ये होऊन गेलेले आहेत, आणि म्हणून शुकदेव परीक्षिताला सांगतात की राजा, ही जी पुढची कथा मी तुला सांगतोय, ही ऋषी मैत्रेयांनी महात्मा विदुरांना सांगितलेली कथा आहे. कथा काय आहे, ध्रुवासारख्या एखाद्या अत्यंत सच्चा आणि अत्यंत एकनिष्ठ भक्ताच्या कुळामध्ये वेन सारख्या दुराचारी पुत्राचा जन्म झालाच कसा. कारण अशी निष्ठा, अशी भक्ती अनेक पिढ्यांचा उद्धार करायला समर्थ असतानाही वेन हा जर ध्रुवापासून बघितला तर ध्रुवचा मुलगा वत्सर, वत्सरचा नातू अंग म्हणजे ध्रुवाचा पणतू अंग, अंगचा मुलगा वेन म्हणजे ध्रुवाचा खापर पणतू. मग खरं तर तो पुण्यप्रभाव इतका टिकायला हरकत नव्हती. मग असं काय झालं, महात्मा ध्रुवांचं पुण्यबळ कमी पडलं का? नाही. शास्त्र असं सांगतं की जर का पुत्र चारित्र्यहीन असेल तर त्याच्या मागे असतात ते मातृदोष. जर मातेचं वर्तन कुठेही प्रकारे चुकलेलं असेल कोणत्याही जन्मात, तर पुत्र चारित्र्यहीन होतो. इथे जरी पुत्र पुत्र असं म्हणलं असलं तरी शास्त्रकारांनी पुत्र पुत्री असा भेदभाव केलेला नाही. आपण संतती असं म्हणूया. संतती ही चारित्र्यहीन होते. जर पितृदोष असेल तर संतती मूर्ख निपजते. वंशदोष असेल तर संतती भित्री होते. आणि जर का स्वचाच दोष असेल, म्हणजे स्वतःच्याच चुका असतील त्या जीवात्म्याच्या, तर व्यक्ती दरिद्री होते. बघा तुम्ही, अनेकदा असं दिसतं की एखादं घराणं सुरुवातीला छान नावारूपाला असतं, खायची प्यायची कसलीही ददात नसते, स्वतःबरोबर इतर 10 कुटुंबांचं पालन पोषण करत असतात, आणि एखाद्याच पिढीमध्ये अचानक दारिद्र्यच निर्माण होतं. निर्माण व्हायला काहीतरी तत्कालिक कारणं लागतात. काय समजा बिझनेसमध्ये लॉसच झाला, नोकरीच गेली, कुठली तरी नैसर्गिक आपदाच ओढवली, पण नेमकी त्याच व्यक्तीच्या बाबतीत कसं बरं? त्याचं कारण आहे स्वचाच दोष. कोणत्या तरी जन्मात केलेली पातकं म्हणजे पापांचीच संख्या इतकी असते की ती तुम्हाला या जन्मात येऊन दरिद्री होऊन फेडावी लागते. आणि म्हणून सर्व गुणसंपन्न अपत्य असावं असं जर का वाटत असेल तर ह्या सगळ्या दोषांचं निराकरण व्हायला हवं. जे पहिले सगळे दोष आहेत, मातृ पितृ आणि वंशदोष, ह्याच्यामध्ये एक वेळ माता पिता सहाय्यभूत होऊ शकतात, पण स्वच्या दोषामध्ये इतर कोणीही भागीदार होत नाही, कारण ते दोष तुमचे वैयक्तिक आहेत. अर्थात मातृदोषामुळे संतती चारित्र्यहीन होते असं जरी म्हणलं तरी त्याच मातेच्या पोटी निपजलेल्या सगळ्याच संतती तशा होतीलच असं नाही. म्हणजे
तो जीवात्माही तसाच असावा लागतो की ज्याच्या हातून कुठल्या तरी जन्मात काहीतरी पातकं घडलेली आहेत आणि तो अशाच मातेच्या पोटी जन्म घेतो की जिच्याही कडून काही चुका घडलेल्या आहेत आणि त्या दोन्हीच्या परिणामांनी संतती चारित्र्यहीन होते. तीच गोष्ट पित्याच्या बाबतीमध्ये, तीच गोष्ट वंशाच्या बाबतीमध्ये. एखाद्याच कुळामध्ये अशी संतती का बरं निपजावी की ती भित्रीच असते, तिथे कुठेतरी वंशदोष कारणीभूत आहे. कित्येकदा असं दिसतं की पूर्वज सगळे अत्यंत यशमान कीर्तिमान असतात आणि त्या यशाचा आणि कीर्तीचाच पगडा इतका बसायला लागतो की मूल स्वभावतःच भित्र होतं की छे मला हे जमणारच नाही. समर्थांनी किती छान सांगितलंय, सांगे पूर्वजांची कीर्ती तो एक मूर्ख. तुम्ही स्वतःची कीर्ती स्वतःच्या बळावर निर्माण करा. मी अमुक तमुकचा मुलगा आणि म्हणून लोकांनी मला मान द्या. मान, सन्मान, यश, कीर्ती ह्या 4 गोष्टी तुम्ही कोणाचे तरी पुत्र पौत्र किंवा वंशज आहात म्हणून मिळत नाहीत. आणि मिळाल्या तर लोक मूर्ख आहेत असं समजा. त्यांच्याकडे ज्ञानच नाही. कारण विद्वान सर्वत्र पूज्यते असं शास्त्राकार सांगतात. जर तुमच्याकडे तेवढं ज्ञान असेल, तुम्ही सर्वार्थाने अधिकारी असाल, तर तुम्ही कोणाचेही वंशज गोत्रज असा त्यांनी फरक पडत नाही. वाल्यासारखा एखादा महर्षी वाल्मिकी होऊन नित्य वंदनीय होऊ शकतो. वाल्याचे आई वडील कोण आपल्याला ठाऊक नाही. आपल्याला विचारण्याचीही गरज घ्यावीशी वाटत नाही. कारण आपला संपूर्ण समाज, आपली संस्कृती ही कर्माधिष्ठित आहे. तुम्ही कर्म करा आणि मग जेही यश किंवा अपयश तुमच्या कर्मातून मिळेल त्याचे तुम्ही खरे उत्तराधिकारी असता. पण शास्त्र असं सांगतं की चारित्र्यहीन व्यक्तीचं कारण हा मातृदोष आहे. मूर्ख संतती निपजत असेल तर त्याचं कारण हे पितृदोष आहे. व्यक्ती स्वभावाने भित्री असेल तर त्याचं कारण हे वंशदोष आहे. आणि जर व्यक्ती दरिद्री असेल तर त्याचं कारण हे स्वतःच आहात. आता अशाच कारणांमुळे राजा अंगच्या पोटी वेन नामक दुराचार्याचा जन्म झाला. आता हा चारित्र्यहीन आहे. अर्थात याचा दोष हा मातृदोष आहे. म्हणजे अंगकडे जी आलेली सगळी कुळवंश परंपरा आहे तिथपर्यंत महाराज ध्रुवांचा पुण्यप्रभाव पुरेसा आहे. पण राजा अंगची जी पत्नी आहे तिचं नावच आहे अधर्मी, जी धर्माचं आचरण करत नाही. आता जर आपण असं म्हणलं की ही सगळीच रूपक कथा आहे आणि अशी कोणी खरी माणसं नव्हती, तर त्या राणीला अधर्मी का बरं म्हणलं असावं? आपण असं बघितलंय की अधर्माची जी पत्नी आहे तिचं नाव आहे मृषादेवी. आणि ह्या मृषादेवीची पणती जी आहे तिचं नाव आहे दुरुक्ती. मग एकतर ही राणी कर्कशा असेल, उलटून बोलणारी, असत्य भाषण करणारी अशी असेल. म्हणजे अंग म्हणजे आपलं अंग, शरीर, आणि त्याच्याबरोबर त्याच्या आश्रयाने राहणारी अशी वाणी. त्यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव वेन. आता याच्यामध्ये ऋषी मैत्रेय विदुराला अशी कथा सांगतायत की एकदा असं झालं की हा अंग राजा त्यांनी एका यज्ञाचं आयोजन केलेलं होतं. आणि जेव्हा या यज्ञाचं आयोजन त्यांनी केलं, त्यांनी नियमाप्रमाणे सगळ्या देवांना त्यांचा त्यांचा हविर्भाग घेण्यासाठी आमंत्रित केलं. देवतागण उपस्थित झाले, पण त्यांनी हविर्भाग स्वीकारला नाही. आणि त्याचं कारण त्यांनी असं दिलं की हे राजा, तू अजून अपत्यहीन आहेस आणि अपत्यहीन असल्यामुळे आम्ही हा हविर्भाग स्वीकारणार नाही. राजाला क्रोध आला. बघा, पितृदोष निर्माण झाला. यज्ञकर्त्यांनी सगळे हे षड्रिपू त्यांचा त्याग करून शांत आणि स्वस्थ चित्ताने यज्ञाला प्रारंभ करायचा असतो. यज्ञ सुरू झालाय. यज्ञाच्या मध्यात हविर्भाग अर्पण करत असताना देवादिकांनी नकार दिल्यामुळे राजाला क्रोध आला. त्यांनी तो यज्ञ अर्ध्यावरच थांबवला आणि पुत्रकामेष्टी यज्ञाचं आयोजन
त्याच ऋषीगणांना करायला सांगितलं. ऋषीगणांनी यज्ञाचं आयोजन तर केलंय, पण राजा संतप्त आहे. त्याला पुत्रप्राप्तीची तर इच्छा आहे, पण त्याच्या मनामध्ये प्रचंड राग उत्पन्न झालेला आहे आणि त्या रागारागातच त्यांनी आहुती दिल्या आहेत की मला पुत्र हवाच आहे. आता जशी आहुती देणार फळही तसंच मिळणार ना. यज्ञपुरुष प्रकट झाला, जी कथा राम जन्माच्या वेळची तीच इथे. पायस घेऊन तो यज्ञपुरुष प्रकट झाला. त्यांनी ते पायस राजा अंगाच्या हाती दिलं. त्या यज्ञपुरुषांनी काही बोलायच्या आधीच अधर्मीने त्याचं भक्षण केलं. मातृपितृ दोषातूनच वेनसारखी संतती जन्माला येते. ऋषीवरांनी सांगितलं की हे राजा, अरे त्याच्यावरती अजून मंत्राचं अभिसिंचन करायचं होतं. पुत्रप्राप्ती तर नक्की होईल, पण ती दुराचारी असेल, तो पुत्र दुरात्मा असेल. अंग म्हणतो की मला त्यांनी फरक पडत नाही. आता मला संतती झालेली आहे, आता देवांना आविर्भाग स्वीकारावाच लागेल. म्हणजे संतती ही कोणाला तरी धडा शिकवण्यासाठी होती. अशाच भावनेतून जन्माला आलेली संतती पुढे जाऊन काय वेगळं करणार होती? देवांना धडा शिकवण्यासाठी ज्या पुत्राचा जन्म झालेला होता, देव म्हणजे जे सदैव नीतीने आणि धर्माने आचरण करतात ते, त्यांना धडा शिकवण्यासाठी जन्माला आलेली संतती वेन ही दुराचारी दुरात्मा असेल तर त्याच्यामध्ये नवल वाटण्याजोगं काहीही नाही. या वेनचे अत्याचार इतके वाढले की शेवटी त्याच्याच राज्यातल्या ऋषींनी शाप देऊन राजाला मृत केलं, राजाला मारून टाकलं. पण राजा संततीही नव्हता, राजाचा विवाहच झालेला नव्हता, संतती कुठून येणार? तेव्हा ऋषी मुनींनी राजाच्या शरीराचं मंथन केलं. आता ही सगळी रूपक कथा आहे, याच्यामधलं रूपक मी नंतर सांगतेच. नाभीच्या खालचा भाग हा अपवित्र मानला जातो आणि म्हणून तो भाग ऋषीमुनींनी आधीच काढून टाकला. नाभीच्या वरच्या भागामध्ये उत्तम असे पवित्र गुण राहतात. त्यातही शरीराच्या उजव्या बाजूला पावित्र्यता ही सर्वाधिक असते. हा विचार करून ऋषीमुनींनी मृत राजाच्या उजव्या बाहूतून एक पुत्र निर्माण केला. थोडक्यात सांगायचं म्हणजे राजा संततीहीन अवस्थेमध्ये मृत पावल्यानंतर, आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर त्याचे DNA घेऊन लॅबोरेटरीमध्ये नवीन पुत्राची निर्मिती केली गेली. इतकं प्रगत विज्ञान आमच्या ऋषीमुनींचं होतं. आणि आजही अशा प्रकारे कृत्रिम गर्भधारणा केली जाते. आपण असं म्हणतो की हा आधुनिक विज्ञानाने लावलेला शोध आहे. जितकं म्हणून आधुनिक शोधायला जाल त्या सगळ्याचे प्राचीनतम पुरावे आपल्या पुराणांमध्येच सापडतात. आता ही ध्रुव आणि त्याच्या वंशजांची कथा मी सांगतेय आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलं की सत्ययुगाच्या अंतिम कथांमधली ही एक कथा आहे. म्हणजे हा शोध आमच्याकडे सत्ययुगामध्येच अस्तित्वात होता की कृत्रिम गर्भधारणा करता येऊ शकते आणि मातेचं गर्भाशय नसलं तरीही चालतं. प्रयोगशाळेमध्ये आम्हाला कृत्रिम गर्भ वाढवता येतो, कारण शास्त्रकारांनी स्पष्ट लिहिलंय. राजा वेनचा विवाहच झालेला नव्हता, कृत्रिम गर्भाशय तरी आणणार कुठून? म्हणजे राजाच्या शरीराचं मंथन करून त्याच्यातले DNA काढून त्याच्या उजव्या बाहूपासून, असं जरी म्हणलं तरी आता DNA काढल्यानंतर ते नेमके शरीराच्या कुठल्या भागाचे असं जरी सांगता येत नसलं तरी राजाचा पराक्रम उत्तम आहे. भले तो दुराचारी दुरात्मा असेल, पण त्यांनी स्वर्ग जिंकलाय हे बाहुबळ आहे. आणि असा पराक्रमी म्हणजे पराक्रमाचे DNA काढून घेतले आणि त्याच्यातून एका राजाची निर्मिती केली आणि त्याचं नाव ठेवलं पृथू. पृथूनी ह्या पृथ्वीला तिचं आजचं रूप प्राप्त करून दिलं आणि ही पृथूची करामत म्हणून आपलं अख्खं ग्रहमंडल पृथ्वी नावाने ओळखलं जातं. पृथ्वीमुळे राजा पृथूला पृथू नाव नाही मिळालं, पृथू राजामुळे आपल्या ग्रहगोलाला पृथ्वी हे नाव मिळालं. काय होतं इथे? काहीच नव्हतं. जसं परमात्म्याने निर्माण केलेलं होतं हे सगळं तसंच पसरलेलं होतं.
कुठेतरी कुठेतरी मनुष्यवस्ती राहत होती. आपण तिसरीचा इतिहास शिकलोय, आदी मानवाची कथा, माणसाची गोष्ट शिकलोय ना. त्याच्यामध्ये आपण बघितलंय की हा जो आदी मानव होता हा भटकंती करायचा, इकडून तिकडे तिकडून इकडे अन्नाच्या शोधामध्ये फिरत राहायचा. त्याला शेती करता येते याचा मुळी शोधच लागलेला नव्हता. झाडं निसर्गातूनच निर्माण व्हायची आणि निसर्गामध्येच विलीन व्हायची. एकीकडची शेती संपली म्हणजे खाऊन खाऊन सगळं संपून गेलं की माणूस उठायचा आणि जिकडे पिकलेलं दिसतंय तिथे जायचा. पृथू हा ह्या शेवटच्या टप्प्यातला पहिला राजा किंवा मी त्याला पायोनियर असं म्हणीन, ज्यांनी पहिल्यांदा जमीन नांगरली, ज्यांनी जमिनीमध्ये नांगर घातला आणि त्यांनी हा शोध लावला की झाडं आपण उगवू शकतो, आपण ठरवलं तर आपण शेती करू शकतो. कृषीवलांचा आद्य जनक म्हणून राजा पृथूचं नाव सांगितलं जातं. ह्या पृथूची जी पत्नी आहे तिचं नाव आहे अर्ची. हा पुत्र जेव्हा निर्माण केला गेला तेव्हा तो पुत्र जेव्हा यथासमय युवावस्थेमध्ये आला तेव्हा त्याच ऋषीमुनींनी ह्या पृथूचा विवाह अर्ची नामक एका कन्येशी लावून दिलाय आणि अर्ची बरोबर पृथूचा संसार आता छान चालू आहे. आता पृथूनी काय केलं तर भूगर्भात असलेले सगळे रस त्यांनी वरती काढले. कसे काढले? कारण जमिनीमध्ये खोल खोल शिरता येतं हे राजा पृथूनी आधी ओळखलं. मी असं नाही म्हणणार की हे फक्त आणि फक्त राजा पृथूमुळेच शक्य झालं. याचे प्रयत्न त्याच्या आधीही कोणीतरी केलेच असतील, नक्की केले असतील. पृथू हा पहिला यशस्वी प्रयोगकर्ता ठरला असं म्हणायला हरकत नाही, कारण शेवटी नाव त्याचंच होतं ज्याच्या नावावरती यश संपादित होतं. असं थोडीच आहे की इंद्रावरती पाऊल टाकणारा नील आर्मस्ट्रॉंग पहिलाच होता. कोणीतरी आधी तिथे प्रयत्न केलेच की जाण्याचे. मुळात कोणाच्या तरी मनात ही संकल्पना निर्माण झाली की आपण असंही करू शकतो. पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंगचं पडलं. याचा अर्थ असा नाही की चंद्रावर जाण्याचा पहिला शोधच नील आर्मस्ट्रॉंगनी लावला. पहिल्यांदा जमीन नांगरली ती राजा पृथूनी. याचा अर्थ असा नाही की नांगरणे ह्या संकल्पनेचा जनकच राजा पृथू आहे. अशी काही घटना घडली असेल. शास्त्राकार असं सांगतात की एकदा भूकंप झाला, ही नैसर्गिक घटना आहे, आणि त्यांनी बघितलं की जमिनीला तडा गेलाय, जमीन दुभंगली आहे आणि त्या दुभंगलेल्या जमिनीच्या आतून खदखदणारा लाव्हा उसळून उसळून बाहेर येतोय. त्या उसळणाऱ्या लाव्हा रसाबरोबर भूगर्भात असलेले अनेक धातू वरती फेकले जातात. आणि जेव्हा कालांतराने हे सगळं थंडावलं तेव्हा राजाने जाऊन पाहणी केली आणि त्याच्या असं लक्षात आलं की हे असं सगळं आतमध्ये बरंच असणार आहे, आपण शोध घ्यायला हवा. जमीन फाडता कशी येईल, ती दुभंगता कशी येईल, मग त्यांनी कदाचित प्रयोग करायला सुरुवात केली असेल. कदाचित आधी दगडाने चुकरायचा प्रयत्न केला असेल, मग दगड जास्त टोकदार बनवले असतील आणि मग करत करत आजच्या नांगराचा जन्म झाला असेल. हे सगळं करताना मनूनी प्रथमच राज्याला स्थैर्य दिलं, कारण शेतीचा शोध लागला आणि लोक एका जागी वसाहत करून राहायला लागले. कारण लोकांच्या लक्षात आलं की इथलं खाण्याजोगं संपलं म्हणून सगळं विंचवाचं विराड पाठीवर बांधून हिंडायची गरज नाहीये. आपण इथेच राहून उर्वरित जमिनीमध्ये पुन्हा काहीतरी पिकवू शकतो. असं करून पहिल्यांदा पृथूनी राज्याला स्थैर्य, कृषी आणि त्याच्यातून निर्माण होणारे सगळे व्यवसाय दिले. अर्थ नामक पुरुषार्थाची सुरुवात ही राजा पृथूमुळे होते. आपण 4 पुरुषार्थांचं विवेचन बघतोय, त्याच्यामध्ये धर्म आणि मोक्ष याचं विवेचन आपण एकत्रच बघितलेलं होतं. मोक्षाचा आणखी पुढे परत येईलच. अर्थ नामक पुरुषार्थ बघत असताना पहिली कथा आपण ध्रुव बाळाची बघितलेली होती. कशा कशाचं अर्जन करायचं तर स्थैर्य, धैर्य, धैर्य होण्याची कथा, माता पित्यांचे आशीर्वाद आणि अढळ पद याचं अर्जन
ज्याची प्राप्ती ज्यांनी केली तो बाळ ध्रुव होता. स्थैर्य ह्या गुणाची प्राप्ती जर कोणी करून घेतली असेल तर तो त्याचाच वंशज राजा पृथू होता. ह्या राजा पृथूनी अनेक वेळेला अश्वमेध यज्ञ केला. आता हा अश्वमेध यज्ञ काय आहे? आपल्याला प्रचलित कथांनुसार एवढंच माहिती आहे की राजा जेव्हा चक्रवर्ती सम्राट म्हणून स्वतःला घोषित करतो तेव्हा तो राजा त्याचा विजयी वारू म्हणजे घोडा, अश्व सोडतो. तो बंधनरहित असतो. जोही कोणी त्या घोड्याला बंधनामध्ये घालतो, ज्या राजांनी घोडा सोडलेला असतो त्याचं सैन्य त्या राजाबरोबर जाऊन युद्ध करतं, एकतर त्याला परास्त करतं, त्याला दास बनवतं आणि त्याच्याकडून दंड वसूल करतं. आणि जर कोणी त्या अश्वाला अडवलं नाही तर ते एक प्रकारे राजाचं चक्रवर्ती पण मान्य करतात. आता हा अश्व म्हणजे काय, त्याच्यातली मेधा म्हणजे काय, आणि हा यज्ञ म्हणजे काय, ते चक्रवर्ती असणं म्हणजे काय आणि दास बनवणं म्हणजे काय, याच्या मागचं रूपक सांगते. कारण असाच अश्वमेध यज्ञ रघुत्तमानी पण केला होता, रामानी पण केला होता. असाच अश्वमेध यज्ञ युधिष्ठिरालाही करायचा होता, पण ज्येष्ठ पिताश्री म्हणजे धृतराष्ट्र हयात असताना ते नको म्हणून त्यांनी राजसूय यज्ञाची वाट धरली. आता ह्या यज्ञामध्ये नेमकं काय असतं तर अश्व हे वासनेचं प्रतीक आहे. मेधा म्हणजे बुद्धी वासनारहित करून जो जीवात्मा स्वतःच्या देहरूपी राज्यामध्ये चक्रवर्ती सम्राट होतो तोच ह्या जगामध्ये ह्या प्रपंचात राहूनच मोक्षाची प्राप्ती करून घेतो. त्याला जोही कोणी ह्या अश्वाला अडवतो ती असतात आपलीच इंद्रिय. मग ही मेधारूपी राजाची सेना तिथे जाते, त्या इंद्रियांशी युद्ध करते आणि त्यांना स्वतःचा दास बनवते. जी इंद्रिय बुद्धीचा दास होऊन राहतात ती एक प्रकारे या जीवात्म्याचं चक्रवर्ती पण मान्य करतात. अशा तऱ्हेने पृथूनी अनेक वेळेला अश्वमेध यज्ञ केले. त्याचा जो अंतिम अश्वमेध यज्ञ होता त्यावेळेला मात्र इंद्राला भीती निर्माण झाली की माझं इंद्रपद आता धोक्यात येईल. कारण पृथूचा पुण्य संचय इतका वाढत चाललेला आहे की माझं इंद्रपद आता धोक्यात येणार. आणि मग इंद्रानी त्याचा घोडा पळवला आणि नेऊन लपवला. पण ते सगळं करत असताना पृथू आणि अर्चीचा पुत्र विजिताश्व यांनी ते बघितलं. अश्वाला जिंकलेला तो विजिताश्व. अश्व म्हणजे वासनांना जिंकणाराच पृथू आणि अर्चीचा पुत्र होऊ शकतो. अर्ची म्हणजे अर्चना, पूजा. जो पूजनाने भगवंताला प्राप्त करून घेतो त्यांचाच पुत्र विजिताश्व असू शकतो. विजिताश्वानी इंद्राचा पराभव केला, पित्याचा यज्ञाश्व सोडवून आणला, यज्ञ संपन्न झाला. पुढे जेव्हा महाराज पृथूंनी वनगमन करायचं असं ठरवलं तेव्हा त्यांनी पत्नी अर्चीसह संपूर्ण राज्याचा कारभार विजिताश्वाकडे सोपवला आणि महाराज पृथू त्याच ध्रुवाश्रमामध्ये जाऊन तपाचरण करायला लागले. आता मी आधीच म्हणलंय की वेन हा महाराज ध्रुवांचा खापरपणतू होता, म्हणजे हा महाराज पृथू हा खापरपणतू झाला. त्याचा पूर्ण हक्क होता ध्रुवाश्रमामध्ये जाऊन तपश्चर्या करण्याचा. तर महाराज पृथू पण ध्रुवाश्रमामध्ये येऊन तपाचरणामध्ये लीन झाले आणि यथासमय भगवंतांचे दूत येऊन त्यांना त्यांच्या वैकुंठधामी घेऊन गेले. इकडे पृथ्वीवरती विजिताश्व राज्य करत होता आणि ह्या विजिताश्वाला आणखी 4 भाऊ पण होते. पैकी विजिताश्व ज्येष्ठ असल्याने त्यांनी राज्याचा भार सांभाळला आणि उर्वरित 3 पुत्रांच्याकडे त्यांनी राज्याची समान वाटणी करून त्यांच्याहीकडे त्या भागाचं प्रातिनिधिक स्वरूपाचं राजेपण दिलं. प्रातिनिधिक स्वरूपाचं राजेपण म्हणजे काय? गणराज्याची संकल्पना. पंतप्रधान हे जरी देशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असले तरी प्रत्येक राज्याला एक मुख्यमंत्री असतो.
तरी सुद्धा पंतप्रधानांचा निर्णय हा अंतिम असतो आणि आपण गणतंत्र पद्धती स्वीकारलेली असल्याने राष्ट्रपती हा राष्ट्राचा पहिला नागरिक असतो. राष्ट्रपतींचा निर्णय हा पंतप्रधानांवरही बंधनकारक असतो, पण कधी त्यांना सल्ला विचारला तर. अदरवाईज पंतप्रधान हा राष्ट्राचा कार्यकारी प्रमुख असतो. हा कार्यकारी प्रमुख जरी असला तरी त्याच्या हाताखाली त्याचं एक मंत्रिमंडळ असतं आणि ते संपूर्ण केंद्रासाठी असतं आणि त्या मंत्रालयाचे पुन्हा राज्यामध्ये पण मंत्री असतात. म्हणजे प्रत्येक राज्य केंद्राच्या योजना आपापल्या राज्यात राबवण्यासाठी तिथे एक वेगळा मंत्रीगण नेमतात. हे राज्याचे प्रातिनिधिक अधिकारी जे पहिल्यांदा विजिताश्वानी आपल्या 3 धाकट्या भावंडांमध्ये केलं. गणतंत्र राज्याची संकल्पना याचा जन्म सत्ययुगातच झालेला आहे. आता ह्या विजिताश्वाचा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे अंतर्धान. अंतर्धानाचा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे हवीरधान. हवीरधानाच्या पुत्राचं नाव आहे प्राचीन बर्हिराज. आणि ह्या प्राचीन बर्हिराजाच्या पोटी 10 पुत्रांनी जन्म घेतला आणि हे 10ही पुत्र एकत्रितरित्या प्रचेतस नावाने ओळखले गेले. जसे कुंतीचे 5ही पुत्र, त्याच्यामध्ये माद्रीचे 2 आलेच, पण ते 5ही पांडव नावाने ओळखले गेले, त्याप्रमाणे हे प्राचीन बर्हिराजाचे 10 पुत्र प्रचेतस किंवा प्रचेता नावाने ओळखले गेले. आता रूपक म्हणून बघायला गेलो तर जो वासनांना जिंकतो तो विजिताश्व, तोच भगवंतामध्ये अंतर्धान पाहू शकतो. अंतर्धान त्याचा पुत्र आहे. हवीरधान तेच तो हवी यज्ञशेष म्हणून अर्पण करू शकतो, कारण पूर्णात्म पूर्ण काढलं तरी शेष उरतं, तेही पूर्णच राहतं. भगवंतामध्ये अंतर्धान पाहूनही जे इहलोकामध्ये उरलेलं आहे ते म्हणजे हवीरधान. कारण तो परमेश्वर चिंतनामध्ये जरी लीन झालेला असला तरी त्यांनी राज्य शकट स्वीकारलेला असल्याने तो त्याच्या क्षात्र धर्माला, त्याच्या राजधर्माला विसरत नाही. तो हवीरधान त्याच्या पोटी जन्म घेतो तो प्राचीन बर्हिराज. प्राचीन बर्हिराज, प्राचीन असं का बरं म्हणलं असेल? हे सगळेच प्राचीनच आहेत की. इथे प्राच या शब्दाचा अर्थ असा आहे पूर्व दिशा. पूर्वेला कोण उगवतो? सूर्य. बर्हिराज पूर्वेकडे उगवणारा सूर्य जो कर्मदात्याचं प्रतीक आहे. पश्चिमेकडे जाणारा जो सूर्य आहे ना तो कर्मयोग्याचं प्रतीक आहे, कारण तो त्याचं कर्म करून निघालेला असतो. पूर्वेकडून येणारा सूर्य कर्म करणाऱ्याचं प्रतीक आहे. उन्हाळा असो, थंडी असो, पावसाळा असो, तो पूर्वेकडनं येतोच. आपल्याला दिसतो किंवा दिसत नाही हा नंतरचा मुद्दा, पण तो येतो. आपल्याला दिवस आणि रात्र वेगवेगळे कळतात, पावसाळ्यात सुद्धा, थंडीत सुद्धा. हे कोणामुळे? तर पूर्वेकडून येणाऱ्या सूर्यामुळे. सूर्यासम तेजस्वी आणि जो कर्म करायला सतत उद्युक्त आहे तो प्राचीन बर्हिराज, आणि त्याच्या पोटी जन्म घेतात ते 10 प्रचेतस. आता हे 10च का बरं? कारण 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. चेतना म्हणजे बुद्धी. चेतना कोणाकोणाला काम करायला लावते? तर 5 ज्ञानेंद्रियांना आणि 5 कर्मेंद्रियांना. सगळ्यांना कामाला लावणारी कोण असेल तर ती असते बुद्धी, चेतना, चेतस, प्रचेतस. प्र हा प्रत्यय मागे लागला की त्याचं गांभीर्य वाढतं, त्याची पवित्रता वाढते, शांत वाटणं आणि प्रशांत वाटणं. सन्न म्हणजे आनंदी, प्रसन्न म्हणजे विलक्षण आनंदी. मंदिरात गेल्यानंतर प्रसन्न वाटतं. का? कारण त्या शांततेला, त्या आनंदाला पावित्र्याचा काठ असतो. आता हे प्रचेतस आहेत, जी बुद्धी प्रभू भक्तीमध्ये लीन होऊन 10 इंद्रियांना कामाला लावते, असे पुत्र म्हणजे प्रचेतस. आता हे प्रचेता महर्षी नारायणांना, महर्षी नारदांना नारायण सरोवराच्या काठावरती भेटलेत
आणि ह्या कथेपाशी मी काल थांबले होते. आणि ते विचारतात की हे तुम्ही काय करताय. आणि महर्षी नारद सांगतात की मी तपाचरण करतोय, मी वाणीचं तप करतोय. प्रचेता विचारतात की ह्या तपाने काय साधतं. आणि महर्षी म्हणतात की जे हवं ते सगळंच साधतं, तुम्हाला काय हवंय सांगा. आणि ते म्हणतात की आम्हाला तर आमचा क्षात्र धर्म निष्ठेने पार पाडायचा आहे, तशी आमच्या पित्याची आम्हाला आज्ञा आहे. पण तो क्षात्र धर्म पेलण्यासाठी आम्ही समर्थ व्हावं म्हणून पितृ आज्ञेने आम्ही ह्या स्थळी उपस्थित झालेलो आहोत. देवर्षी म्हणतात मग तर उत्तम गोष्ट आहे, कारण इंद्रियांच्याकडून काम करवून घेण्याआधीच इंद्रिय जर का तपःपुनीत झालेली असतील, तपाचरणाने ती जर का पवित्र झालेली असतील, तर त्या इंद्रियांद्वारे घडणारं कार्यही पवित्रतम असंच घडेल. आणि ते सांगतात की तुम्ही इथेच राहा आणि माझ्याच बरोबर नारायणांचा जप करा. जपानी काय होतं तर जपानी वाणीची शुद्धी होते, जपानी चित्तशुद्धी होते, जपानी आत्मशुद्धी होते. आणि म्हणून जपासारखा ध्यानाचा सोपा मार्ग नाही. न दिसणाऱ्या निर्गुण निराकारावरती लक्ष केंद्रित करण्यापेक्षा वाणीने उच्चारलेलं एक नाम हजारो पापांचा भस्म करतं. आणि म्हणून तुम्ही तपाचरण करा. ही कथा जेव्हा गोकर्ण आपले बंधू धुंधुकारीसाठी सांगतायत, तेव्हा ते आणखी एक कथा त्याच्याबरोबर सांगतात की जपाचं महात्म्य बघ किती आहे. विद्याचरण नावाचे द्रविड देशात राहणारे एक अत्यंत विद्वान गृहस्थ होते, प्रापंचिक होते, पण दरिद्री होते. आता दारिद्र्याचा दोष आपल्याला कळलाय. स्वच्या दोषांनी मनुष्याला दारिद्र्य येतं. आणि ते विद्याचरण अत्यंत दरिद्री होते. त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही गायत्रीचं पुरस्चरण करा आणि गायत्रीची जर का कृपा तुमच्यावरती झाली तर तुम्हाला जे वांछित असेल, मनोवांछित असेल ते प्राप्त होईल. विद्याचरणांनी गायत्रीचं एकदा पुरस्चरण केलं, माता काही प्रसन्न झाली नाही. दुसऱ्यांदा केलं, माता प्रसन्न झाली नाही. तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा 11 वेळा गायत्रीचं पुरस्चरण केलं, माता प्रसन्न झाली नाही. शेवटी विद्याचरणांनी कंटाळून संन्यास घेतला. आणि आता संन्यासच घेतला म्हणल्यानंतर आता कशाचीच तमा उरली नाही. 11 वेळा पुरस्चरण केल्यानंतर श्वासालाही सवय झाली होती, श्वासागणिक गायत्री मंत्राचा उच्चार करण्याची. संन्यास दीक्षा घेऊन 1 दिवसच झाला असेल ना नसेल, माता गायत्री समोर उपस्थित झाली. विद्याचरण म्हणले माते उशीर केलात, आता काय उपयोग. जेव्हा एवढी आर्ततेने विनवणी करत होतो तेव्हा आला नाहीत, असं का केलं. माता म्हणते की मी आता प्रसन्न आहे, जे हवं ते मागून घे. ते म्हणतात आता काय मागू, आता तर संन्यास घेतला. जेव्हा मागायचं होतं तेव्हा तर पुरस्चरण करत होतो, तेव्हा आपण आला नाहीत. असं काय कारण होतं की तुम्हाला यायला विलंब झाला. माता हसते, ती म्हणते मागे वळून बघ. विद्याचरण मागे बघतात तर 24 मोठाले पर्वत त्यांना दिसतात आणि 24च्या 24 पर्वत धडधडून पेटलेले असतात. विद्याचरण गोंधळतात. ते म्हणतात एवढे पर्वत मी नाही ओलांडले माते. माता म्हणते हे तुमच्याच पापांचे पर्वत आहेत. 11 वेळा गायत्रीच्या पुरस्चरणाने ते 11 पातक नष्ट झालेली आहेत आणि ती पाप संताक्षणी मी प्रकटले. थोडा धीर धरला असतास तर तू प्रपंचात असतानाच आले असते, पण तुला तोवर धीर धरला नाही. तू संन्यास दीक्षा घेतलीस आणि मी बद्ध आहे. जोपर्यंत जीवात्मा पुण्यवान होत नाही, मी अशीच तुम्हाला दर्शन द्यायला येऊ शकत नाही. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये स्वानुभवावरून सांगितलंय की 13 कोटी जप सिद्ध केला की भगवंत साक्षात सगुण दर्शन देतात. फक्त तेवढी जिद्द हवी 13 कोटी जप करण्याची. जप कसा करायचा त्याला पण काही नियम आहेत. जप करताना शुद्ध अंतःकरणाने करायचा, नाहीतर त्या राजा वेनच्या माता पित्यांसारखं होतं, अंग आणि अधर्मीसारखं. कोणाला तरी सिद्ध करून दाखवायचं आहे म्हणून
स्वतःचा दंभ म्हणजे अहंकार मिरवायचा आहे म्हणून, किंवा स्वतःला काहीतरी हवं आहे, हव्यास, हे सगळं आपण बघितलंय. सगळे अधर्माचे वंशज येतं. दंभ काय, हव्यास काय, लोभ काय, दुरुक्ती काय, ह्या कुठल्याच दुर्गुणांनी मंडित होऊन जप करणं अपेक्षित नाही. जप कशासाठी करायचा? तर भगवंत प्राप्तीसाठी जप करायचा. भगवंताकडून भगवंताखेरीज काहीच मागायचं नसेल तरच जप करायचा. पण आपण काय करतो? जप करायचा आणि पुन्हा त्याच्याकडनं काहीतरी मागण्याची पण इच्छा ठेवायची. हा व्यवहार झाला. आणि जिथे व्यवहार येतो तिथे भक्तीला जागा नाही, आणि जिथे भक्ती नाही तिथे भगवंत नाहीत. भक्तीमध्ये व्यवहार असूच शकत नाही. भक्तीचा व्यवहार करता येतो, व्यापारी मात्र तुकोबांसारखा लागतो. तुकोबांनी जातीचे वाणी आहेत. तुकोबा किती सुंदर अभंग लिहितात. ते म्हणतात की सगळे या, सगळे या, सगळ्यांसाठी मी पेठ खुली केली आहे. कुठली पेठ खुली केली आहे? मी भक्तीची पेठ खुली केली आहे. तुका म्हणे मी जातीचा वाणी, भक्तीची तागडी धरली हाती. तुका म्हणतो मी जातीचाच वाणी आहे, भक्तीचं पारडं मी हातात घेतलंय. एकीकडे भक्ती टाका, दुसरीकडे तेवढ्याच मापाचा भगवंत घ्या. पण अवघड आहे ना. व्यापाऱ्यांनी ढीग विकायला काढलं. आपली भक्ती आहे का त्या तोलाची? आणि जेवढ्या तोलाची भक्ती असेल ना तेवढ्याच तोलाचा भगवंत मिळेल. आपण लवंगच टाकली तर भगवंत पण लवंग एवढाच मिळेल. साधी गोष्ट आहे. आणि म्हणून तुकोबांनी अभंगच कसा लिहिलाय? तुका म्हणे मी जातीचा वाणी. व्यापारी परमार्थ म्हणून तुम्हाला उगाच तुम्ही पाव किलो मागितले आणि तो स्वतःहून 1 किलो देईल असं नक्कीच होणार नाही. पण हा व्यापार कसा आहे? तर दिवसेंदिवस वृद्धीचा व्यापार आहे. साधारण असंच एक रूपक अभंग माऊलींनी पण लिहिलंय. त्याच्यामध्ये ते म्हणतात की माझ्यावरती ऋण आहेत. कोणाचे ऋण आहेत? तर माझ्यावरती 2 ऋण शिल्लक आहेत. एक म्हणजे वाणीचं ऋण, दुसरं म्हणजे गुरुकृपेचं ऋण, आणि तिसरं म्हणजे परमात्म्याचं ऋण. परमात्म्याच्या ऋणाची मला चिंता नाही, कारण तो आणि मी वेगळे नाहीच. माझं स्वतःवरचं ऋण स्वतःवरती असूच शकत नाही. परमेश्वराचं ऋण हा मुद्दा निकालात निघाला. वाणीचं ऋण मी गुरुकृपेने फेडू शकतो, कारण ते सामर्थ्य गुरूंचं आहे. पण एक ऋण शिल्लक राहतं गुरुकृपेचं. ते ऋण मी कसं फेडू? तर त्याच्यासाठी मी व्यापार करतो. कसला व्यापार करतो? कर्ज फेडायचं. तर मग मला काहीतरी व्यापार उदीम करणं आलं ना. कसला व्यापार करतो मी? मी भक्तीचा व्यापार करतो. मी त्याच्यामध्ये मुद्दल काय घालतो? तर नाम संजीवनी मुद्दल घातले. संजीवक नाम भगवंताचं हेच मुद्दल घातलं. त्याच्यावरती व्याज कशाचं चढवलं? नामाचंच. नामावरती नामाचंच व्याज चढवलं. आणि जे प्राप्त झालं ते होतं परमानंद नाम. नामरूपी मुद्दलावरती नामरूपीच व्याज चढवून मला जे मिळालं ते परमानंद रूपी नामच होतं. आणि ते नामच मी गुरुचरणांशी अर्पण केलं. कसं? परावाणीने. आता मी सगळ्या ऋणातून मुक्त झालो. व्यवहार ज्ञानेश्वर खंडियेला. आणि आता मी ज्ञानेश्वर नावाने चालवलेला सगळा व्यवहार इथेच संपवून टाकतो. संजीवन समाधीचा स्पष्ट निर्देश माऊली ह्या अभंगातून करतात. हा व्यापार कधी संपवायचा? ह्या देहत्यागाबरोबरच संपवायचा. कारण शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही कोणाकडून तरी काहीतरी घेत असता आणि कोणाला तरी काहीतरी देत असता. विज्ञान असं सांगतं की माणूस किंवा जीवसृष्टी ऑक्सिजन घेते आणि कार्बन डायऑक्साईड सोडते, आणि झाडं एक्झॅक्टली उलटं करतात. झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात. आपण झाडांना जगवतो, झाडं आपल्याला जगवतात. हा व्यवहारच आहे सृष्टीत चालू असलेला. एक हाती द्यावं, एक हाती घ्यावं, हा संपूर्ण व्यवहार चालू आहे. आणि हे बर्हिराजाचे पुत्र असं म्हणतायत की ही आमची जी चेतना, जी बुद्धी आहे, ती इंद्रियांना या सगळ्या व्यवहारापासून दूर घेऊन जाऊ दे. आम्हाला सतत दिल्यानंतर घेण्याची सवय लागते, किंवा घेतलंय म्हणून द्यायची हौस उफाळून येते. कुठेतरी हे सगळं खंडित केलं पाहिजे ना. मला घ्यायचंही नाही, मला द्यायचंही नाही, पण द्यायचंही नाही
या मुद्द्यावरती महात्मे येत नाहीत. मी घेणार नाही इथपर्यंत महात्मे येतात. बघा तुकोबा काय म्हणतात, तुका म्हणे उरलो उपकारा पुरता. मी लोकांना देण्यासाठी शेष उरलोय, मला आता घेऊन कोणाचं ऋण माझ्यावरती वाढवायचं नाही, मी देऊन ऋणमुक्त होऊन जातो. म्हणजे लोकांवरती ऋण वाढेल ती गोष्ट वेगळी हं, पण मी माझ्या बाजूने ऋणमुक्त होतो असा विचार जर प्रत्येक प्रापंचिक करेल तर हा प्रपंचच मोक्षाचं साधन होईल. हे प्राचीन बर्ही राजाचे 10 पुत्र प्रचेता नारायण सरोवराच्या काठावरती बसून तपश्चर्या करतायत. कालानुक्रमे त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली, इंद्रिय शुद्ध झाली आणि त्यांनी पित्याच्या पश्चात पित्याचं राज्य सांभाळायला घेतलं. आता जर रूपक कथा म्हणून बघितली तर ह्या देहाचं राज्य, प्राचीन बर्ही राजाचं राज्य आता ह्या 10 इंद्रियांनी सांभाळायला घेतलंय. आता त्यांना जर का त्यांची वंशोत्पत्ती करायची असेल तर विवाह करणं क्रमप्राप्त आहे. काम हा तिसरा पुरुषार्थ सांगितलेला आहे. म्हणून मी म्हटलं की हे सगळे पुरुषार्थ हातात हात घालून चालतात, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. काम वासनेची सुप्त इच्छा ही प्रत्येक जीवात्म्यामध्ये आहे आणि विवाह हे त्याच्यासाठी धर्माचं अधिष्ठान आहे. कारण धर्म याचं नावच आहे नीतिमत्तेची बंधनं, नाहीतर मग ते सुरुचीसारखं होईल. फक्त नर आणि मादी ही 2च नाती या सृष्टीमध्ये अस्तित्वात राहतील. विवाहासारखा एक संस्कार भारतीय संस्कृतीनी समाजानी पूर्ण विश्वाला दिलेला आहे. कामवासना वाईट नाहीये, कारण वंशोत्पत्ती किंवा जर पुढची प्रजाच निर्माण झाली नाही तर ह्या सृष्टीचं भवितव्य काय आहे. त्यामुळे ती गोष्ट गरजेची आहे, पण ती मर्यादेत. प्रत्येक गोष्ट मर्यादेच्या पलीकडे गेली की त्या गुणाचा दुर्गुण व्हायला वेळ लागत नाही. बघा शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे ना त्याच्यामध्ये म्हणलंय मर्यादेयम विराजते. प्रत्येक गोष्टीची मर्यादा ज्या राजांनी ओळखली त्या राजाला रामदासांनी श्रीमंत योगी असं म्हणलंय. तर मर्यादेची भान, मर्यादेची जाणीव असणं हीच गोष्ट व्यक्तीला योगी बनवते. व्यक्ती प्रत्येक जण असतो, योगी म्हणजे जो योग मार्गाने चालतो तो. आपण आजच्या काळामध्ये योग या शब्दाचा अर्थही इतका संकुचित करून टाकलाय की महर्षी पतंजली प्रणित शरीराने केलेली आसनं म्हणजे योग, केवळ एवढ्याच गोष्टीला आपण योग असं म्हणतो. पुढे जाऊन योगा. आणि गीतेत तर ठाई ठाई प्रत्येक अध्यायात भगवंत अर्जुनाला सांगतायत की पार्था तस्मात योगी भव. भगवंतांना काय हे अभिप्रेत होतं की अर्जुनाने योगासनं करावीत? उत्तम क्षत्रिय योगासनं म्हणजे योग नाहीच. योग म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग असे अनेक प्रकारचे योग गीतेमध्ये प्रतिपादित केलेले आहेत. एखादं कार्य निष्ठेने पार पाडणं म्हणजे योग आणि ते पाडणारा जीव म्हणजे योगी. अशा अर्थाने भगवंत पुन्हा पुन्हा सांगतात की तस्मात योगी भव. आता जर हा प्रपंचरूपी योग पार पाडायचा असेल तर विवाहासारखं कर्म अत्यंत आवश्यक आहे. ब्रह्मचर्याश्रम हे जरी असलं तरी त्याच्या पुढचा आश्रम हा गृहस्थाश्रम सांगितलाय. आमच्या शास्त्रकारांनी ब्रह्मचर्याश्रमातून थेट वानप्रस्थाश्रम नाही सांगितला, मध्ये गृहस्थाश्रम दिलाय. कारण पितृऋण, समाज ऋण हे प्रत्येक व्यक्तीचं दायित्व आहे. आपण आपल्या पूर्वजांना आणि पर्यायाने ह्या समाजाला काही ना काहीतरी देणं लागतो आणि ते देणं कशाच्या रूपात आपण देतो? आपल्या वंशजांच्या रूपामध्ये देत असतो, पुढच्या पिढीच्या रूपामध्ये देत असतो. आणि म्हणून संतती निर्मिती हे समाजाचं देणं आहे, न की तुमच्या कामवासनेची तृप्ती. म्हणून संतती निर्मिती शास्त्रकारांनी पूजनीय सांगितली. मगाची जी कथा आपण अंगनरेशाची पाहिली, देवांनी हविर्भाग स्वीकारला नाही, कारण हे सगळे संस्कार तू जर पुढे देणारच नसशील तर त्याचा उपयोग नाही. संतती नाही म्हणून हविर्भाग देवांनी नाकारलाय. तर संतती निर्मिती ही गोष्ट वाईट नाही, काम हा भाव सुद्धा वाईट नाही, त्याचा अतिरेक वाईट आहे. आणि म्हणून ह्या 10 प्रचेतांचा विवाह
हा सोमकन्यांशी झालाय. सोम नामक जो देव आहे त्याच्या 10 कन्यांशी ह्या प्रचेतांचा विवाह झालाय. कालांतराने ह्या प्रचेतांपासूनच 49 दक्ष प्रजापती निर्माण झाले. ह्या 10 प्रचेता आणि त्यांच्या 10 पत्नी यांच्यापासून 49 पुत्र निर्माण झाले आणि ते सतत दक्ष असल्याने त्यांना दक्ष असं म्हणलं गेलं. आता हे 49 लोक कोण आहेत बरं? जर हे रूपकच असेल तर ही 10 इंद्रिय आहेत. त्या इंद्रियांना काम करायला लावणारी शक्ती म्हणजे त्या 10 सोमकन्या आहेत. मग हे 49 हा आकडा कुठून आला? 50 का नाही? 40 का नाही? 49च का म्हणून? कारण आपल्या शरीरशास्त्रानुसार 10 ही जी इंद्रिय आपण म्हणतो त्याच्या आतमध्ये येणाऱ्या ज्याही म्हणून महत्वाच्या नाड्या आहेत त्याची संख्या 49 आहे. आमचे शास्त्राकार डॉक्टर सुद्धा होते. त्यांना विज्ञान उत्तम तऱ्हेने कळत होतं. ते शरीरशास्त्राचे ज्ञाते होते. फक्त त्यांनी ज्या भाषेमध्ये मांडलं त्या भाषेतलं कूट आजच्या लोकांना कळत नाही, कोडं आजच्या लोकांना कळत नाही आणि आपण सरळ म्हणून जातो पुराणातली वांगी पुराणात. पुराण हा विज्ञानाचा एक मोठा ठेवा आहे. आजही जर पुराणांकडे कोणी डोळस नजरेने बघितलं तर असे कित्येक शोध त्या पुराणांमध्ये आधीच लागलेले सापडतील. तर हे 49 पुत्र दक्ष जन्माला आले आणि कालांतरांनी ह्या 10 प्रचेतांनी ते राज्य ह्या 49 पुत्रांकडे सोपवलं आणि ते वानप्रस्थाश्रमासाठी निघून गेले. आता ही संपूर्ण कथा सांगताना विदुर मध्येच मैत्रेयांना विचारतात, बघा ही कथा शुकदेव परीक्षिताला सांगतायत आणि शुकदेव सांगताना म्हणतात की राजा अशी कथा तुला सांगतोय जी कथा मैत्रेयांनी महात्मा विदुरांना सांगितलेली होती. आता त्या कथेतल्या कथेत विदुर मैत्रेयांना असं विचारतात की ऋषीवर एकच फक्त शंका आहे. इथपर्यंतचा कथा भाग कळला. एकच शंका अशी आहे की जर ध्यान किंवा जप हे आत्मोद्धाराचं प्रधान साधन असेल तर या 10 प्रचेतांनी जप केल्यानंतर सुद्धा आत्मोद्धार करून घेण्याऐवजी ते परत राज्याचा कारभार बघण्यासाठी का म्हणून वळले? प्रश्न मार्मिक आहे. जर आत्मोद्धार लिहिलेला आहे जप साधनेनी तर ते पुन्हा इकडे वळलेच कशाला? कारण एकदा भगवत भक्तीत रमलेली बुद्धी सहसा प्रपंचाकडे वळत नाही. आणि ते सांगताना मैत्रेय म्हणतात की विदुरा तुम्ही खरंच ज्ञानी आहात. तुम्ही योग्य प्रश्न विचारलायत आणि ते पुढे असं सांगतात की ही कथा जी मी तुम्हाला सांगतोय ती अशी आहे. आता मैत्रेय विदुराला कथा सांगताना आणखी एक कथा सांगतायत. ते म्हणतात की फार फार पूर्वी पुरंजन नावाचा एक राजा होता. तो असाच इकडे तिकडे भटकत फिरत होता आणि त्याला एक स्त्री दिसली. राजा तिच्या रूप सौंदर्याने मोहित झाला आणि तिच्या जवळ जाऊन त्यांनी विचारलं की हे सुभगे तू कोण आहेस? तर ती म्हणते की मलाच ठाऊक नाही मी कोण आहे. राजा म्हणतो हरकत नाही, मी पुरंजन आहे. आजपासून आपण तुझं नामकरण पुरंजनी असं करूयात. ती ठीक म्हणते. ती म्हणते तसंही मला माझी ओळखच नाहीये, पुरंजनी नाव धारण करायला मला हरकत नाहीये. राजा म्हणतो की मग आता हे पुरंजनी मी तुझ्या समोर प्रस्ताव ठेवतो की मी पुरंजन नरेश तुझ्याशी विवाह करू इच्छितो. पुरंजनी हो म्हणते. पुरंजन आणि पुरंजनीचा विवाह होतो आणि त्यांना 1100 मुलं होतात. रूपक कथा आहे. पुरंजन आणि पुरंजनीच्या विवाहानंतर त्यांना 1100 मुलं होतात. विदुर म्हणतात की महात्मन ह्या कथेचा आणि मी विचारलेल्या प्रश्नाचा नेमका काय संबंध आहे? कारण मी प्रश्न काय विचारला होता की जपानी सारखा आत्मोद्धार होतो तर ते प्रपंचाकडे पुन्हा वळलेच कसे? मैत्रेय म्हणतात की विदुरा कथाभाग पूर्ण झालेला नाही. ते प्रपंचामध्ये रमले हे जरी खरं असलं
तरी सुद्धा मी जो कथाभाग पुढे सांगतोय त्याच कथाभागात तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हा पुरंजन म्हणजे कोण, आपण आधी रूपक समजून घेऊ. हा पुरंजन म्हणजे जीवात्मा. ती पुरंजनी म्हणजे त्याची बुद्धी, जिला स्वतःचं अस्तित्व ओळख काही नसतं. तो जीवात्मा जेव्हा देहरूपी राज्यामध्ये येतो त्याच नंतर ह्या पुरंजनी नामक बुद्धीशी विवाह करतो आणि ती त्याची बुद्धी म्हणून पुरंजनी नावाने ओळखली जाते. बुद्धी अशीही असतेच सृष्टीमध्ये, पण ती ज्या व्यक्तीची होते ती त्याच्याच नावाने ओळखली जाते आणि म्हणून ती पुरंजनी. हे 1100 पुत्र म्हणजे 11 इंद्रिय आहेत, ही 10 प्रचेतस आणि 11वं मन नावाचं इंद्रिय. त्यांच्यामध्ये निर्माण होणारे 100 प्रकारचे विकार म्हणजे हे 1100 पुत्र. जीवात्मा आणि बुद्धी यांच्या संयोगातून, यांच्या मिलनातून हे 1100 प्रकारचे विकार एकूण 11 इंद्रियांमध्ये निर्माण होतात. ती त्यांची संतती. आता हा पुरंजन राजा सुखाने कालक्रमणा करतोय, पण आयुष्यभर त्याला पुरंजनीचाच मोह इतका पडलेला होता की तो तिच्या पलीकडे जाऊन विचारच करू शकत नव्हता. अशातच पुरंजनाचा अंतिम क्षण आला आणि अंतिम क्षणी सुद्धा त्याला विचार पुरंजनीचाच होता की माझ्या पश्चात पुरंजनीचं काय बरं होईल, ती कुठे जाईल, कोणाकडे राहील, ती कोणाची आश्रित होईल. आणि पुढचा जन्म त्याला स्त्रीचा मिळाला. अखेरच्या क्षणी स्त्रीचं चिंतन केल्याने त्याला पुढचा जन्म हा स्त्रीचा मिळाला. राजांनी बाल्यावस्थेत आणि उत्तर वृद्धावस्थेमध्ये पुण्यकर्म केल्याने त्याचा जन्म द्राविड देशात एका ब्राह्मण कुळामध्ये झाला. आता हा जो जीवात्मा आहे हा बाल्यावस्थेत आणि उत्तर वार्धक्यावस्थेत, जिथे कामवासनेला थाराच नाही तिथे स्त्रीचं चिंतन ही गोष्टच येणं शक्य नाही. बाल्यावस्थेमध्ये केवळ मातृरूपानी आणि वार्धक्यावस्थेमध्ये केवळ कन्या रूपानीच तो स्त्रीकडे बघत असल्याने त्या चिंतनाचा राजाला दोष लागला नाही. तेवढंच पुण्य राजाच्या नावावरती जमा होतं. त्याद्वारे द्राविड देशात म्हणजे भक्तीच्या माहेर घरात, पहिली कथा आठवतीये, एक स्त्री महर्षी नारदांना रडताना दिसली होती आणि तिच्या मांडीवरती 2 वृद्ध पडलेले होते आणि नारदांनी तिला विचारलं होतं की तू कोण, आणि ती म्हणते मी भक्ती. माझा जन्म द्राविड देशात झाला, तिथेच मी लहानाची मोठी झाले. महाराष्ट्र पी क्वचित क्वचित, महाराष्ट्रात पण मी कुठे कुठे आहे, जर्जरे गुर्जरे देशे, आणि मी गुर्जर प्रांतात येता येता जीर्ण शीर्ण होऊन गेलेली आहे. तर द्राविड देशात म्हणजे भक्तीच्या माहेरघर असलेल्या एका ब्राह्मण कुळामध्ये ह्या कन्येचा जन्म झाला. मागच्या जन्मीतल्या पुण्यप्रभवानी पांड्य नरेशाशी तिचा विवाह झाला. आता पांड्य नरेश कोण आहे? पांड्य हे राजकुळच द्राविड देशामध्ये येतं. पांड्य जो पंडित आहे तो, म्हणजे एका ज्ञानी माणसाशी या ब्राह्मण कन्येचा विवाह झाला. तत्पश्चात तिला 1 पुत्र आणि 7 कन्या झाल्या. आता ह्या 7 कन्या कोण आहेत? तर नवविधा भक्तीपैकी पहिल्या 7 भक्ती. कारण शेवटची 8वी सख्य आणि 9वी आत्मनिवेदन हे भक्तीचे प्रकार केवळ आणि केवळ प्रभू कृपेनेच प्राप्त होऊ शकतात. मी ढीक म्हणीन की मी कृष्णाला माझा मित्र मानलाय, कृष्णाने नको का मला मित्र मानायला? मैत्री ही एकतर्फी होऊ शकत नाही. आणि मी खूप म्हणीन की मी माझा आत्मभाव कृष्णाला अर्पण केलेला आहे, त्यांनी नको का स्वीकारायला? त्यामुळे हे जे शेवटचे 2 भाग आहेत नवविधा भक्तीचे, ते प्रभू इच्छेशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाहीत. पण पहिले 7 भाग जे आहेत ते जन्माला घालू शकतो. ते अथक संस्कारांनी आपण संक्रमित करू शकतो, पुढच्या पिढीकडे देऊ शकतो. अशा ह्या पूर्वजन्मीच्या पुरंजन रूपी ह्या जन्मीतल्या स्त्रीच्या पोटी ह्या 7 कन्यांचा जन्म झाला. या 7 कन्यांच्या जन्मानंतर तिचा पती तो पांड्य नरेश तो मृत्यू पावला. तो ज्ञानी माणूस मृत्यू पावला आणि तिला पुन्हा एकदा ती शोकविव्हल झाली आणि तिने आता त्या पांड्य नरेशाचं अखंड ध्यान मनन चिंतन करायला सुरुवात केली.
फिरून आता पुरुष जन्म प्राप्त होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेला तिच्या 7 कन्यांनी मातेला बोध केला आणि तिला गतजन्मीचं स्मरण घडवलं. अशातच त्याही स्त्रीचा अंत्यकाळ जवळ आला आणि ती स्त्री थेट वैकुंठ लोकामध्ये भगवंतांसमोर जाऊन उभी राहिली. आता तो जीवात्मा होता, तो ना स्त्री होता ना पुरुष होता. आणि भगवंत म्हणतात की तू दोन्हीचीही सुखदुःख अनुभवलीस, अजूनही तुझी हौस फिटली नाही का स्त्री किंवा पुरुष होऊन जन्माला येण्याची. आता तो पुरंजन किंवा ती ब्राह्मण कन्या रूपी जीवात्मा म्हणतो की भगवंता, तुमच्या सृष्टीचा मोहच असा आहे की कितीही वेळा तुमच्यापाशी आलो तरी पुन्हा पुन्हा त्या सृष्टीत जाण्याची इच्छा होते. पण पुढच्या वेळी मला देह कोणताही दिला तरी चालेल, माझ्यातली बुद्धी ह्या देहभावाच्या पलीकडे असलेली ठेवा आणि माझी बुद्धी नित तुमच्या चरणांशी राहील अशी कृपा माझ्यावरती करा. भगवंत तथास्तु म्हणतात. आणि ते ह्या जन्मातले स्त्री रूपामध्ये असलेले जीवात्मा पुढे प्रचेतस नावानी जन्म घेतात. आणि म्हणून ते कितीही वेळा फिरून आले, ते कधी स्त्री झाले कधी पुरुष झाले, तरी सुद्धा त्यांची बुद्धी ही भगवंताच्याच ठाई एकाकार आहे. जरी ते प्रपंचात असले तरी ते असून नसल्यासारखे असतात. कमळाचं पान पाण्यात असतं पण पाण्याचा एक थेंब अंगावरती घेत नाही. पण कमळाच्या पानाशिवाय कमळाला शोभा येईल का? संपूर्ण प्रपंच हा असाच आहे. अद्वैत भाव वर्णन करता करता भगवंत एका ठिकाणी अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, आता पुरे, काही द्वैत भाग मी शिल्लक ठेवतो, कारण मलाही तुझ्या सख्यत्वाचा लोभ आहे. मलाही तू अर्जुन अर्जुन म्हणूनच हवा आहेस. माझी भक्ती करणारं मलाही कोणीतरी हवंच आहे की. स्तुती कोणाला आवडत नाही, भगवंताला सुद्धा आवडते. भगवंत म्हणतो की सगळेच मदरूपच झाले तर माझी स्तुती कोण करणार? माझ्याशी सख्य कोण निर्माण करणार? मला प्रेमानी माझं अर्चन वंदन कोण करणार? आणि म्हणून मी द्वैत भाव शेष ठेवतो. पण द्वैतातून अद्वैत भाव साधूनही जो फिरून स्वेच्छेने द्वैत भाव स्वीकारतो तो वैष्णव. का? कारण त्याला कळलंय आत विठ्ठल बाहेर विठ्ठल मजमी विठ्ठल भासत असे. असं म्हणल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी देवळात जायचं बंद नव्हतं केलं. त्यांनी विठ्ठलाची पूजा उपासना बंद करून स्वतःच्याच गळ्यामध्ये हार तुरे नव्हते घालून घेतले. मजमी विठ्ठल भासत असे ना, त्यामुळे कशाला हवाय तो दगडातला विठ्ठल? मी माझाच विठ्ठल आहे की, असं म्हणणाऱ्याच्या ठाई अहंकाराची निर्मिती होते. ज्ञानी माणसाचं लक्षण हेच की तो स्वतःतला परमात्मा ओळखतो, पण तो बाह्य सृष्टीतल्या परमात्म्याची सेवा करण्यासाठी पुन्हा पुन्हा देह मागून घेतो. ते हे 10 प्रचेतस. म्हणजे जीवात्मा, देह किंवा हे जन्म याची गरज आहे. एक गोष्ट तुम्ही परत परत बघा, या भागवतामध्ये पूर्ण वेळेला हेच वर्णन येतंय की जन्म मृत्यूच्या चक्रातनं मृत्यू नकोच आहे, आम्हाला जन्म हवेत. पण प्रत्येक जन्म देशील तो तुझ्या कार्यासाठी दे, तुझ्या भक्तीमध्ये रमलेला दे. एक पुढची कथा मी सांगते आणि थांबते. एक बघा, बुद्धी जर का शुद्ध झालेली असेल तर तुम्हाला सगळंच कसं समान वाटायला लागतं. कथा कोणत्या प्रांतातली त्यांनी फरक पडत नाही. रांका आणि बांका नावाचं दाम्पत्य होतं. रांका पुरुष होता, बांका पत्नी होती. आणि ते असेच रस्त्याने चाललेले होते आणि एका ठिकाणी सहज म्हणून रांकाचं लक्ष गेलं तर तिथे त्याला एक भला मोठा रत्नहार पडलेला दिसला. त्यांनी पाहिलं तर बांका मागून येत होती आणि रांकाला धास्ती वाटली. तो म्हणतो, नकळत जरी बांकाचं लक्ष त्या हारावरती गेलं तरी तिचं स्त्री मन आहे, पटकन अलंकाराकडे ओढलं जाईल आणि तिच्या सगळ्या पुण्याचरणामध्ये खंड पडेल. त्यापेक्षा मी आधीच तो हार झाकून टाकतो. आणि म्हणून रांका माती गोळा करायला लागतो. बांकाचं लक्ष नव्हतं, ती तिच्याच नादामध्ये पुढे येत होती. ती पुढे येते आणि बघते रांका टोपली भरून माती गोळा करतोय.
ती विचारते की हे काय करताय, कशासाठी करताय. आणि नकळत तिचं लक्ष त्या शेजारच्या हारावरती जातं आणि ती बघते की तिथे काही मातीचा ढीग आधीच पडलाय. ती हसते आणि ती म्हणते, तुम्ही धुळीने धूळ झाकायचा प्रयत्न करताय, कशाला आयुष्यातला एवढा वेळ वाया घालवताय. आणि रांका म्हणतो की तू तर माझ्याही पुढे निघून गेलीस, तुला ती धूळच वाटली, माझ्याच मनात विकार उत्पन्न झाला की तुझं स्त्री मन असल्याने तुला त्या अलंकाराचा मोह पडेल आणि म्हणून ते झाकायचा प्रयत्न करत होतो. बांका म्हणते की जिला परमेश्वर रूपी रत्न सापडलंय तिला या एवढ्याशा रत्नाचं मोल काय वाटणार. मीरांनी काय लिहिलंय, पायोजी मेने श्याम रत्न धन पायो. मला कृष्णासारखं रत्न सापडलंय, आणखी इतर रत्नतुऱ्यांची मला गरजच नाही. तीच कथा महाराष्ट्रातल्या तुकोबांची. एकदा शिवाजी महाराजांनी प्रथम भेटीला जातानाच सत्व कसं पाहावं वैराग्याचं म्हणून भला मोठा सुवर्णालंकार आणि बराच मोठा नजराणा पाठवला. तुकोबांनी परत पाठवला हे सांगून, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. या 3 कथा 3 वेगवेगळ्या प्रांतात घडलेल्या आहेत. भक्तीचा रस मात्र समान आहे. प्रत्येक सच्चा भक्ताला सोनं आणि माती याच्यामध्ये भेद वाटतच नाही. त्याला सोन्या इतकं किंबहुना सोन्यापेक्षा जास्त मूल्यवान काही वाटत असेल तर तो आहे भगवंत. आणि त्याला भगवंताचा मोह आहे, त्याला भगवंताचा मोह आहे. वैष्णव सांगतात की अभिमान कशाचा धरावा, तर आम्ही पांडुरंगाचे हे सांगण्याचा अभिमान धरावा, आम्ही वैष्णव हे सांगण्याचा अभिमान धरावा, आम्ही भक्त आहोत, आम्ही वारकरी आहोत हे सांगण्याचा अभिमान धरावा. आमचं जाती कुळ गोत्र याचा वृथा अभिमान धरून त्याचा उपयोग शून्य आहे. कारण वैष्णव ही आमची ओळख प्रत्येक जन्मात कायम राहणार आहे. आपण आधी पाहिलेली पुरंजनाची गोष्ट असेल, आधीच्या जन्मी तो क्षात्रधर्मी राजा होता, पुढच्या जन्मात तो ब्राह्मण कन्या झाला. कशाचा लोभ धरणार, पुरुषत्वाचा, स्त्रीत्वाचा, क्षत्रियत्वाचा, ब्राह्मण्यत्वाचा, राजा असण्याचा का कोणी दरिद्री असण्याचा. हे सगळे लोभ, हे सगळे दंभ आहेत, क्षणिक आहेत. पण मी वैष्णव आहे, मी भगवंताचा आहे हा जर अभिमान असेल तर तो कायम आहे. प्रत्येक जन्मात मी भगवंताचा आहे ही जर गोष्ट अहंकाराची असेल तर हा अहंकार चांगला आहे, खरोखर चांगला आहे. आणि असा अहंकार आपल्या अंगी यावा ह्याच्यासाठी काय करावं, तर आधी भगवंताला शरणागत व्हावं. अहंकार कधी निर्माण होऊ शकतो, शरणागत झाल्यानंतर. हे कोडच वेगळं आहे. असं म्हणता येईल की वैष्णव धर्म थोडासा टेढामेढा आहे. की अहंकार असावा असंही सांगतात, अहंकार नसावा असंही सांगतात. अहंकार असावा तर भगवत भक्तीचा असावा. अहंकार म्हणजे सर्वश्रेष्ठत्व, पण सर्वश्रेष्ठत्व अंगी येण्यासाठी काय करावं, तर म्हणे संपूर्ण शरणागतता पत्करावी. आता ही संपूर्ण शरणागतता जर सद्गुरूंसमोर किंवा भगवंतासमोर पत्करली तर मी भगवंताचा हा अहंकार निर्माण होईल, जो इहलोकीच नाही तर परलोकीही उद्धार करेल. मी पुन्हा सांगते की एक छोटंसं शास्त्र महर्षी व्यास असं सांगतात शुकदेवांना की एकदा एक राजा आणि त्याचा पुत्र घोड्यावरती बसून चाललेले होते. आणि जेव्हा दोघंही घोड्यावरती बसलेले होते लोक हसायला लागले की काय पिता पुत्र आहेत, ते मूक जनावर आहे म्हणून दोघांनी स्वतःचा भार त्याच्यावरती घातलाय. मग राजा खाली उतरला, त्याने पुत्राला घोड्यावर बसवलं. काही अंतर गेले असतील ना असतील, लोक असं म्हणायला लागले काय निर्लज्ज पुत्र आहे, वडील पायी चालतायत आणि हा ऐटीत घोड्यावर बसलाय. आता पुत्र खाली उतरला, त्यांनी वडिलांना घोड्यावरती बसवलं. काही काळ चालले असतील, लोक म्हणायला लागले कमाले वडिलांची, एवढासा मुलगा पायी चालतोय आणि स्वतः घोड्यावर बसून आरामात चाललेत. तर दोघांनी ठरवलं आपण पायीच चालायचं आणि घोडा हातात घेऊन चालायचा. काही काळ गेल्यानंतर लोक असं म्हणायला लागले मूर्खच आहेत, घोडा आहे आणि स्वतः पायीच चालतायत. तुम्ही कसंही वागलात तरी लोक नावच ठेवणार आहेत. समर्थ किती छान बोध करतात, ऐकावे जनाचे परी करावे मनाचे. तर भक्तीच्या मार्गात सगळ्यात सोपा मार्ग कोणता, ऐकावे जनाचे परी करावे मनाचे. जे ऐकून आपल्याला करणं सुलभ असेल, सोपं असेल
जे करताना मध्ये खंड पडणार नाही असंच कर्म आपण करायला घ्यावं. उगाचच असे संकल्पच करायला जाऊ नये की जे आपल्याकडनं पारच पडणार नाहीत. ढीक संकल्प केला 6 महिने मी माझा आवडता पदार्थच खाणार नाही आणि प्रत्येक वेळा तो पदार्थ समोर आला की तोंडाला पाणी तर सुटतं. फक्त मुखाने प्राशन करत नाही इतकंच, आम्ही डोळ्यावाटे तो पदार्थ भक्षण करतो, आम्ही घ्राणावाटे वासाद्वारे तो पदार्थ भक्षण करतो. मग नका करू असे संकल्प की ज्याचं पालन आपल्याला करता येणार नाही. एकतर दृढ निश्चय करा ध्रुवासारखा, आणि नाही तर मर्यादा पाळा प्राचीन बर्ही राजासारख्या. ही ध्रुवाच्या वंशजांची कथा काय सांगते? एकतर निर्धार केला तर दृढ करा, आणि नाही तर तो निर्धार असाच करा की जो पार पाडता येईल. त्याच्यानंतर प्रचेता जन्म घेतील. प्रचेतांच्याच पोटी काय जन्माला येऊ शकतात? तर हे असे 49 सद्गुणी पुत्र, म्हणजे ह्या ज्या सगळ्या शरीर जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या नाडी आहेत त्या. कधी हे जन्माला येऊ शकेल? जेव्हा इंद्रिय माझं गात्र शुद्ध पवित्र असेल. बुद्धिबिद्धी तर आधीच पवित्र आपण करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण दृश्य गोष्टींवरती आलेलो आहे. आणि हे जर सगळं असंच पार पडलं तर जीवात्मा मोक्षरूपी चौथ्या पुरुषार्थाचा अंगीकार करेल. याच्यामध्ये नवल वाटण्यासारखं काहीच नाही. तर आजचा कथाभाग आपण इथे पूर्ण करूया आणि उद्या आपण ह्याच्या पुढचा कथाभाग बघूया. सत्ययुगातली एक कथा अजून शेष आहे, ती कथा आपण उद्या बघू आणि त्याच्या पुढे आपण त्रेतायुगाचा आरंभ करू. कृष्ण अर्पणमस्तु.